दिवसानंतर जे काही घट असतील ते अजून एक 200 दिवसात त्याची घट होणार, म्हणजे जवळपास आपल्याला 300-305 दिवस आपल्याला दूध मिळणार. तर हे जे 30 दिवस आणि 70 दिवस हे 100 दिवसात आपण जर व्यवस्थित काळजी जर घेतली, आणि इंग्रजीत त्याला आता USA आणि कॅनडात सुद्धा हा एक मोठा कार्यक्रम होतो आणि त्याला ते म्हणतात फार्मर्सचा 100 दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट. 100 दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट. तसंच आपण सुद्धा म्हणूया की आपण आपले जे शेतकरी आहे ते आपल्या गायीशी 100 दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कंडिशन अशी आहे की जे काही लागणार आहे ते शेतकरी गायीला देणार आणि मग मॅक्सिमम जे काही उत्पादन आहे ते गायी आपल्याला देणार, असं कॉन्ट्रॅक्ट आहे समजा. आता पहिले जे 30 दिवस आहेत त्याच्यात काय काय होतोय म्हणजे हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे की हा जे काळ आहे हा काळ बरंच कॉम्प्लिकेटेड काळ आहे गायीसाठी. कारण की यावेळी कासेची वाढ होतोय, हार्मोन्सचे वाढ होतोय, कारण की सुरुवातीला जे काही गाभण परिस्थिती आहे त्याला लागणारे जे काही हार्मोन्स आहे ते हार्मोन्स आहे आणि नंतर आता व्यायाला आली म्हणजे ते हार्मोन्स कमी होऊन नवीन हार्मोन्सचा निर्माण होणार. तर ते जे बदल आहे ते बदल जे त्याच्या याच्यात होतोय. नंतर दुसरा एक मोठा प्रॉब्लेम जे होतोय, कारण की हे सगळं असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती थोडीशी कमी होतोय आणि म्हणून वेगवेगळे जे आजार आहे त्या वेगवेगळे जे आजार आहे त्या आजाराला ते बळी पडू शकतो. नंतर दुसरा असा होतोय की कारण की आता पोट वाढतोय आणि पोट वाढल्यामुळे पोटावर म्हणजे जे काही आतला जे वासरू आहे त्याची वाढ होतोय, त्या वासरूची वाढामुळे पोटावर प्रेशर येतोय आणि नंतर दुसरा एक कार्टिझोल म्हणून हार्मोन आणि इस्ट्रोजन म्हणून हार्मोन आहे त्याची जे लेवल आहे ते वाढते आणि त्याच्यामुळे जे काही खाण्याचं जे प्रमाण आहे ते थोडासा कमी होतंय. आता हे झालं पहिल्या 30 दिवसात. नंतर व्याल्यानंतर आता एक तर आपल्याला माहित असेल की जेव्हा गाय येणार त्यावेळी जे काही त्याला इंजुरी होते, ट्रामा होते, कारण की हा हा फार डिफिकल्ट पार्ट आहे. म्हणजे प्रसूती आपण ज्याला म्हणतो की जे प्रसूतीतून गेलेले आहेत त्यांना ते विचारायला पाहिजे. म्हणजे बाई माणसं जे आहेत त्यांना आपण जर विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की किती 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 मुश्किलचा काळ असते हे. तसंच गायीचं सुद्धा आहे. ते एक मुश्किलच्या काळातून गायी निघालेली आहे आणि मग तिथून दूध ची जी प्रोडक्टिव्हिटी वाढते, म्हणजे दूध कासात आता तयार व्हायला सुरू होतोय, त्याच्यासाठी जे काही लागणारे जे काही द्रव्य आहे ते खाद्यद्रव्य रक्तातून कासात यायला पाहिजे. तर आणि हे सगळं होताना कारण की जेव्हा दूध देणार गाई त्यावेळी दूधसाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मिळायला पाहिजे. आता कारण की आतापर्यंत काही दूध देत नव्हती आणि लगेच 10 लिटर आणि 15 लिटर दूध निघायला आता आता दूध द्यायला लागली की ते 10-15 लिटर दूधसाठी जे काही ऊर्जा लागणार आहे ती ऊर्जा सुद्धा मिळायला पाहिजे आणि ती ऊर्जा जे खाद्यातून मिळते किंवा जे काही बॉडीमध्ये जे काही रिझर्व्ह केलेले आहे त्याच्यातून मिळणार आहे. म्हणून हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स पहिला जे 30 दिवस आहेत त्या 30 दिवसात होणार आहे आणि नंतर मग हळूहळू जेव्हा त्याचा खाद्य पदार्थ जे आहे ते घ्यायला सुरुवात करणार आणि पीकला येणार आणि मग ती पीक मेंटेन करायला पाहिजे. पीक मेंटेन केल्यानंतर पहिली जी माज आहे ती 30 दिवसाला दाखवायला पाहिजे आणि नंतर मग सायकलिंग ज्याला आपण म्हणतो की 21 दिवसाचं जे काही सायकल आहे माझाचा ते यायला पाहिजे आणि मग आपण 60-70 दिवसानंतर व्याल्याच्या 60-70 दिवसानंतर मग आपण इन्सेमिनेशन करणार आणि इन्सेमिनेशन केल्यानंतर ती गाभण होणार आणि एकदा गाभण झाली की मग आपल्याला माहिती आहे की अजून ते पुढचे 270 दिवस ती गाभण राहणार आहे आणि मग काही काळ जे आहे तर त्याच्यात तर 30 दिवसाचा काळ आहे त्याच्यात आपण किंवा 60 दिवसाचा काळ आहे त्याच्यात आपण दूध काढणार नाही. असा एक 12 महिन्याचा किंवा 14 महिन्याचा एक कम्प्लीट सायकल आहे. तर हा एक सायकल जे आहे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून आपल्याला काही ठळक जे गोष्टी आपल्याला करावी लागणार आहे. 100 दिवसातला जे कार्यक्रम आहे की पहिला जे कार्यक्रम आहे की जे 30 दिवसाचं जे मी सांगितलंय की जे शेवटचे 30 दिवसात जे भाकड काळ आहे त्या काळात आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, नंतर जेव्हा गाय विणार आहे त्यावेळी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि दूध उत्पादन आणि पहिला मास हे यायला आपल्याकडे आपली किती ऊर्जा द्यायला पाहिजे, कसा खाद्यपदार्थ द्यायला पाहिजे आणि मग नंतर अतिउच्च दूध ज्याला आपण पीक म्हणतो ते आणि मग प्रथम रेतन असा हा जे 70-72 दिवसाला
आपण हे जे करतोय ते पहिला कृत्रिम रेतन जे आहे आणि पहिल्या कृत्रिम रेतनला कमीत कमी 70 ते 80% जे आपले जे गाय आहे ती गाय गाभण राहायला पाहिजे. हा जर आपण कंप्लीट सायकल आपण जर वापरला तर आपल्याला गायीचा भरपूर फायदा मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी एक तर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ते मला असं वाटतं की हे काही फार मुश्किल काम नाही आहे. सगळे शेतकरी सुद्धा करू शकतात. कॅनडा, USA, युरोपमध्ये जे शेतकरी आहे ते सुद्धा हे सगळं काम करतात. त्याला आम्ही म्हणतोय की बॉडी कंडिशन स्कोरिंग, की समोर गायीची तब्येत कशी आहे, म्हणजे तब्येतची स्कोरिंग करायची आहे. आपण कसं आहे म्हणतो की गाय चांगली आहे, फारच चांगली आहे, नाही फार नाही चांगली नाही आहे, ह्या म्हणण्याऐवजी आपण काहीतरी स्कोर देतो आणि ते स्कोर दिल्यानंतर मग आपल्याला कळते की कुठल्या स्कोरला, कुठल्या स्टेजला, कुठल्या स्कोरची गाय असायला पाहिजे. आता हे मी आपल्या समोर मांडलंय की 5 स्कोर असतात, 1 ते 5 असे स्कोर आपण देतो आणि याच्यातला मधला स्कोर सुद्धा देता येते. काही लोक 1.5 नंतर 2 2.5 असे सुद्धा स्कोर देतात आणि काही जे आहे तर त्याच्यातले सुद्धा अजून अंश वगैरे देऊन स्कोरिंग करू शकतात. ते आपल्यावर अवलंबून आहे. पण 1 ते 5 स्कोर मध्ये 10 वेगवेगळे स्कोर्स आहेत ते आपल्याला देता येईल. याला जर आपल्याला स्कोरिंग जर करायची असेल तर आपल्याला गाईला समोरून, मागून आणि आणि राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडने जाऊन आपल्याला गायीला ऑब्झर्व करावं लागणार, बघावं लागणार आपल्याला. आता हा मागून जर मी जर बघत असेल गायीला, इथे इथे एक अगोदर हे एक म्हणजे बघूया की आता हे जे 4-5 जे दिले याच्यातलं जे नंबर 1 स्कोर आहे. आता नंबर 1 स्कोर मध्ये तुम्ही बघा ही सगळी जी काही रिप्स आहे हे सगळं दिसत आहेत. नंतर ही जी हाड जे आहे ही दिसणार आहे, ही हाड दिसणार आहे. सगळे हाड जे आहे ते आपल्याला वरून दिसतंय. खरं म्हणजे हे पॉइंट दिसायला नको आहे. याच्यावर मांस पाहिजे किंवा फॅट पाहिजे, चरबी पाहिजे. आणि ज्यावेळी हे सगळं दिसतोय आणि नंतर डोळ्याजवळचं जे काही हाड आहे ती सुद्धा आपल्याला जर दिसत असेल तर यावेळी आपण म्हणतो की हे बॉडी कंडिशन स्कोर 1 आहे. नंतर हे बॉडी कंडिशन स्कोर 2 आहे. या बॉडी कंडिशन 2 स्कोर मध्ये ही जसे आपल्याला ही जी काही आपल्याला दिसतंय हाड जे दिसत आहेत हे पूर्ण हाड दिसत नाही. मागचे जे काही 3 किंवा 4 जे हाड आहे ते प्रॉमिनंटली दिसतात. ही जी हाड आहे ही इतकी प्रॉमिनंटली दिसत नाही. ही हाड प्रॉमिनंटली दिसतोय. काही वेळा ही जी हाड आहे ही हाड आपल्याला दिसतंय. याला आपण 2 बॉडी कंडिशन स्कोर म्हणतोय. आणि जसा जसा मांस आणि चरबीचा वाढ होतोय तसा तसा बॉडी कंडिशन स्कोर आपण वाढत जातोय. आता बॉडी कंडिशन स्कोर, कुठली बॉडी कंडिशन स्कोर कधी पाहिजे, तर साधारणपणे आपण जेव्हा ड्राय ऑफ करतो, जेव्हा आपण जनावराला आपण दूध आपण काढणार नाही असं जेव्हा आपण ठरवतो किंवा पहिला जे पहिला जे महिना आहे ज्याच्यात आता आपण दूध घेणे आपण कमी केलेलं आहे आणि आता ऍडव्हान्स प्रेग्नंट आहे, त्यावेळी कमीत कमी 2.5 असा याचा मधला जे काही बॉडी कंडिशन स्कोर आहे ते बॉडी कंडिशन स्कोर असायला पाहिजे. आता जेव्हा गाय व्यायला आली तेव्हा बॉडी कंडिशन स्कोर हे आणि हे जे बॉडी कंडिशन स्कोर आहे म्हणजे 3 आणि 4 याच्या याच्या पाहिजे. 3 पर्यंत बॉडी कंडिशन स्कोर पाहिजे आणि 3.5 बॉडी कंडिशन स्कोर पेक्षा सुद्धा जास्त बॉडी कंडिशन स्कोर असायला नको. त्याच वेळी जेव्हा गाय दूध द्यायला सुरुवात करते त्यावेळी सुद्धा हे जे बॉडी कंडिशन स्कोर आहे ती बॉडी कंडिशन स्कोर म्हणजे 0.25 किंवा 0.5 ने हळूहळू कमी व्हायला पाहिजे. कारण की यावेळी आपण जर जास्त खाद्य दिला आणि ह्याला जर मांस आणि चरबी जर वाढली तर मग यांना गाभण राहायला थोडासा त्रास होतोय. म्हणून बॉडी कंडिशन स्कोरवर आपण थोडासा लक्ष आपण दिलं पाहिजे आणि याची जर आपण प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला बॉडी कंडिशन स्कोर करता येईल. आता आम्ही काय केलंय की एक आमचा जे काही ऍप आहे मोबिवेट म्हणून, त्या ऍप मध्ये सुद्धा आता ही एक आम्ही प्रोव्हिजन दिली, फॅसिलिटी दिली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना ते एकदा ऍप इन्स्टॉल केलं की आपल्याला चारही बाजूने फोटो घेऊन, आपली गायीची फोटो घेऊन आपण जर त्या ऍपवर जर पाठवलंय तर बॉडी कंडिशन स्कोर काय आहे त्याची आपल्याला SMS येणार आणि त्या SMS मध्ये हे सुद्धा आपल्याला सांगण्यात येणार
की बॉडी कंडिशन स्कोर नॉर्मल आहे किंवा कमी आहे किंवा जास्त आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे. तर मग अशी एक सुविधा मोबिवेट सॉफ्टवेअर मध्ये आम्ही दिलेली आहे आणि त्याचा उपयोग शेतकरी करू शकतो. आता जसं मी सांगितले की बॉडी कंडिशन स्कोर भाकर काळाच्या सुरुवातीला म्हणजे 2.5 ते 2.75 अशी एक बॉडी कंडिशन स्कोर पाहिजे, ज्यावेळी आपण जनावरांना आपण ड्राय ऑफ करतो, दूध काढायला बंद करतो. वेण्याच्या वेळी कमीत कमी बॉडी कंडिशन स्कोर 3.5 ते 3.75 असायला पाहिजे. आणि हे आपल्याला जर घ्यायचे असेल तर आपल्याला ड्राय पिरियड मध्ये जेव्हा गाई दूध देत नाही त्यावेळी आपल्याला थोडासा काय आपण खाद्य देतोय आणि त्या खाद्याचा बॉडी कंडिशन स्कोरवर कसा फरक पडतोय त्याच्यावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आणि बरेचसे रिसर्च पेपर्स आलेले आहेत आणि त्या पेपर्स मध्ये असं सांगण्यात आलंय की वेण्या वेळी जर आपल्या गायीची जर बॉडी कंडिशन स्कोर 3.5 किंवा 3.75 पेक्षा फार कमी असेल, समजा 2.5 असेल, तर ही गाय क्षमता असणार म्हणजे क्षमता असेल तरी पण ती काही दूध देऊ शकणार नाही, कारण की बॉडीमध्ये जे काही खाद्य पदार्थ जे काही स्टोर पाहिजे ते स्टोर झालेलं नाहीये. तर हे जे भाकर काळ आहे ज्याच्यात आपण दूध काढत नाही पण गाय प्रेग्नंट आहे, ही जे काळ आहे ही काळ आपल्याला बॉडी बनवायला पाहिजे. आणि आपण घरात सुद्धा बघितलं असेल की जेव्हा स्त्री प्रेग्नंट असणार त्यावेळी आपल्याकडे गावात सुद्धा भरपूर आपण खायला देतो. त्याचं कारण काय की जे काही बॉडीची जी कंडिशन आहे ती चांगली व्हायला पाहिजे, जेणेकरून जेव्हा वेण्याचा काळ येणार त्यावेळी व्यवस्थित म्हणजे काही अडचण येऊ नये आणि नंतर बाळाला जे काही दूध लागणार आहे ते बाळाला दूध सुद्धा व्यवस्थित मिळणार. तर तेच कन्सेप्ट गायीला सुद्धा आहे. आणि म्हणून ड्राय पिरियड मध्ये आपण कधीही जनावरांना नेग्लेक्ट करू नये. खाद्याला आपण कधीही नेग्लेक्ट करू नये. हे समजू नये की ही गाय दूध देत नाही मग कशाला याला खाऊ घालायचं, बघू आपण नंतर, एकदा व्याल्यानंतर मग आपण बघू त्यावेळी खायला घालू. आपण एकदा व्याल्यानंतर आपण खाऊ घालायला सुरुवात केली तर त्याचा भरपूर फायदा होत नाही. कारण की सुरुवातीचे जे काही 1 महिना किंवा 1.5 महिना आहे व्याल्यानंतरचा, त्यावेळी आपली तयारी जरी असेल भरपूर खाद्य द्यायची पण गाय घेत नाही, कारण की गायीमध्ये जे काही हार्मोन्सचे जे काही प्रॉब्लेम झालेले आहे, हार्मोन्सचे जे काही बदल झालेले आहे त्या बदलामुळे काही जास्त खाऊ शकत नाही आणि म्हणून थोडासा त्याला अजून 1-1.5 महिना लागतोय की नॉर्मल खाद्य यायला. तर आपल्याला त्या 1.5 महिन्यात जे काही खाद्य पदार्थ मिळाला पाहिजे दुधासाठी त्याचा साठा आपल्याला भाकर काळामध्ये किंवा ड्राय पिरियड मध्ये आपल्याला करावं लागणार आहे. तर शेवटचे 30 दिवसात आहार व्यवस्थापन कसं करणार, तर हे मी आपल्याला एक चार्ट असं दिलंय फक्त हे दाखवायला की जसं जसं गाभण काळ वाढतोय तसं तसं गर्भाशयाला लागणारी ऊर्जा वाढते आणि तसंच त्या गर्भाशयाची ऊर्जा जे आहे त्याच्यातला जे काही भाग आहे, जसा गर्भाशयाला लागणारा 631 2010 जेव्हा दिवस असणार त्यावेळी 631 जे तो हे हे किलो जोल्स आहे आणि हे मेगा जोल्स 2.64 मेगा जोल्स हे लागणार आहे आणि त्याच्यातला बराचसा जे काही भाग आहे ते वासरूसाठी लागणार आहे. तसंच प्रोटीन ज्याला आपण प्रथिने म्हणतोय ते सुद्धा जसं जसं वाढ होणार आहे गर्भाशयाची तसं तसं वासरूची वाढ होणार गर्भाशयामध्ये, तसं तसं आपल्याला ऊर्जेची सुद्धा आपल्याला वाढ करावी लागणार आहे. आणि इथे एक तर कसं आहे की ही वाढ आपण वाढ पाहिजे कारण की जास्त ऊर्जा पाहिजे आणि ह्यावेळी गाय जास्त खाद्य खात नाही कारण की गर्भाशयाला प्रेशर आहे आणि बाकीचे सुद्धा व्यवस्थित प्रॉब्लेम आहे. म्हणून एकतर शक्य असेल तर ही जी 1 महिना वेण्यापूर्वीची जी गाय आहे त्याला थोडासा आपण एक थोडासा वेगळं ठेवावे, लक्ष वेगळं ठेवावे आणि ते खाद्य पदार्थ आपण देणार त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण जे काही 3 किलो किंवा 2.5 किलो आणि बाकीचे सायलेज किंवा गवत वगैरे आपण जे देतोय, जे काही ऊर्जा खाद्य पदार्थ देतोय ती व्यवस्थित खात आहे किंवा नाही आहे. तर ज्याला आम्ही ड्राय मॅटर इंटेक म्हणतो की किती खाद्य पदार्थ घेत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवणे हा एक महत्वाचा आपला व्यवस्थापनाचा भाग असायला पाहिजे. आपण जर ड्राय मॅटर इंटेक जर व्यवस्थित ठेवला, खाद्य पदार्थाचा इंटेक आपण जर या 30 दिवसात व्यवस्थित जर ठेवलो आणि बॉडी कंडिशन स्कोरवर आपण जर लक्ष ठेवलो तर 3.5 किंवा 3.75 जे बॉडी कंडिशन स्कोर आहे ते जर आपल्याला जर करता आला तर
जे पहिल्या 2 महिन्याचे जे काही खाद्याचे जे प्रॉब्लेम्स आहे, ऊर्जाचे जे काही प्रॉब्लेम्स आहे, ते प्रॉब्लेम्स कमी होतील. आता विण्यापूर्वी 1 महिन्यातली आव्हाने मी आपल्याला सांगितलंय की विण्यापूर्वी 15 दिवस आहार प्रमाण कमी होतोय, शरीरातील ऊर्जा वापरली जाते, म्हणून शरीरांक जे बॉडी कंडिशन स्कोर आहे ते कमी होत असणार आणि ह्याला मग आपल्याला आळा घालावणार की फारच 3.5 पेक्षा हे कमी होऊ नये. गरजेपेक्षा कमी ऊर्जा अनेक रोगांना निमंत्रण, दुधाचा ताप, किटोसिस, पोट फिरणे, अबोमेजल डिस्पेरेशन ज्याला म्हणतो, हे सुद्धा होऊ शकतं. यावेळी मस्टायटिस सुद्धा होऊ शकतं कारण की प्रतिकार शक्ती जनावरांची कमी होते. जनावराप्रमाणे चवीचा आहार आपण द्यायला पाहिजे, जास्त ऊर्जा आयुक्त आहार द्यायला पाहिजे आणि म्हणून यावेळी आपल्याला आपण जे काही कॉन्सन्ट्रेट देतोय ते कॉन्सन्ट्रेट आपण थोडासा वाढवायला पाहिजे हळूहळू. नंतर आपण जे काही हे देतोय आपला फॉडर वगैरे देतोय किंवा सायलेज आपण देतोय त्याची क्वालिटी चांगली असायला पाहिजे, त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि गुणवत्तायुक्त चारा नियोजन आवश्यक आहे. ऊर्जा पुरवठा यामधून कंप्लीट व्हायला पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि हे होतोय की नाही होतोय कशातून आपल्याला कळणार, तर त्याचं जे टेस्ट आहे ते आहे बॉडी कंडिशन स्कोर. सतत बॉडी कंडिशन स्कोर वर आपण जर लक्ष ठेवलं तर आपण जे काही खाद्यपदार्थ देतो त्याचा फायदा होतोय किंवा नाही होतोय ते आपल्याला कळणार आहे. आता वेण्यापूर्वी येणाऱ्या अडचणीमध्ये दुसरा अजून एक जसं मी आपल्याला सांगितलंय की मास्टायटिसचं प्रमाण जे 15 दिवस आहे, वेण्यापूर्वीचे जे 15 दिवस आहे त्या 15 दिवसात नवीन इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त असतो आणि म्हणून अक्यूट मास्टायटिस, आणि यावेळी जर मास्टायटिस आला तर अक्यूट मास्टायटिस होतो कारण की कासाची सुद्धा जे काही प्रतिकार शक्ती आहे ती प्रतिकार शक्ती कमी होते. नंतर काही वेळा असं होतोय की 15 दिवसा अगोदर कासा दूध येतोय आणि त्यावेळी मग शेतकरी विचार करतात की दूध काढायचे की नाही काढायचे, दूध काढल्यानंतर मग काही दुसरा प्रॉब्लेम होणार का, वासरूचा विण्याचा काही त्याच्यात काही कॉम्प्लिकेशन होणार आहे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की कासात जर दूध आला तर आपल्याला ते दूध काढणे आवश्यक आहे, कारण की आपण जर दूध काढलं नाही तर दूध जे आहे ते त्याच्यात जंत जे आहे जे काही जणू आहे, बॅक्टेरिया आहे किंवा बाकीचे जे काही आहे ते त्याच्यात वाढ होऊ शकते आणि त्याच्यामुळे मग अक्यूट मास्टायटिस वगैरे होऊ शकतो. म्हणून आपल्याला दूध आपण काढायला पाहिजे. दुसरं असं आहे की एका कासात जर दूध आला आणि दूध आपण जर काढलं नाही तर त्याचा एक फीडबॅक मेकॅनिझम असतो आणि त्या फीडबॅक मध्ये बॉडीला मग असा मेसेज जातो की आता दूधची आवश्यकता नाही आहे, म्हणून दूध आपल्याला जे तयार करायचे जे काही हार्मोन्स आहे ते हार्मोनची गरज नाहीये आणि तसा फीडबॅक मेसेज जातो ब्रेनला आणि मग ते हार्मोन कमी होतात, म्हणून दूध जे आहे ते कमी होते. म्हणून आपण दूध काढायला पाहिजे आणि यावेळी आपण जर आपल्या पशुवैद्यकांना आपण जर कॉन्टॅक्ट केला तर पशुवैद्यक एक 15 दिवस अगोदर जे विण्याचे जे काही प्रकार आहे त्याच्यात लागणारी जे काही औषध आहे, डेक्सामेथाझोन वगैरे आम्ही देतो, जेणेकरून 15 दिवस किंवा 21 दिवस अगोदर सुद्धा आपण वासरूचा जन्म आपण करू शकतो आणि ते नॉर्मल असणार. एक इंजेक्शन दिल्यानंतर जवळपास 48 किंवा म्हणजे 3 दिवसात 2 ते 3 दिवसात नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. नंतर दुसरा एक प्रॉब्लेम जे येऊ शकतो ते अंग बाहेर येणे, म्हणजे गर्भाशय किंवा योनी वगैरे बाहेर येतोय आणि साधारणपणे हे जे प्रॉब्लेम आहे आपल्याकडे जर जास्त होत असेल तर याचं जे मूळ कारण आहे ते आहे आपण जर खाद्यात जास्त प्रोटीन दिलं असेल. जेव्हा आपण जास्त प्रोटीन देतो तर त्या प्रोटीनमुळे जास्त युरिया बॉडीमध्ये तयार होतो आणि ते युरिया टॉक्सिक असतो आणि त्या टॉक्सिटीमुळे युटरसचा किंवा रेक्टम वगैरे जे टिश्यू आहे त्याचा टोन कमी होतोय आणि टोन कमी असल्यामुळे हे गर्भाशय बाहेर येणार, कारण की त्यावेळी थोडासा ताण वगैरे यायला सुरुवात होते, पोटात जे वासरू आहे ते वाढतोय आणि त्याच्यामुळे प्रेशर वाढतोय आणि म्हणून हे बाहेर निघतो. तर यावेळी एकतर आपण खाद्यात आपण किती प्रोटीन देतो ते आपण पशुवैद्यकाला विचारून आपण ते हे घेतलं पाहिजे, आपण किती प्रोटीन देतोय, प्रोटीन जास्त नाही आहे आणि प्रोटीन आपण व्यवस्थित देतोय का नाही व्यवस्थित देतोय त्याचा एक सिंपल लॅबोरेटरी टेस्ट आहे. आपण रक्ताची तपासणी आपण करू शकतो
आणि जे काही आता भरपूर 2-4 मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा भरपूर आता वेटरनरीचे लॅबोरेटरीज आता आले, पशुवैद्यकांनी सुरू केलेले आहे. तिथे जर आपण ब्लड सॅम्पल जर दिलं तर त्या ब्लड सॅम्पल मध्ये किती ब्लड युरिया आहे ते आपल्याला सांगू शकणार. आणि 20 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जास्त जर युरिया जर आढळला तर त्याचं कारण आहे आपल्या खाद्यात प्रोटीन. आणि प्रोटीन सर्वात महाग आहे, म्हणून प्रोटीन जर आपल्याला खाद्यात बॅलन्स जर करायचे असेल तर मी तर असं म्हणणार की कमीत कमी 3 महिन्यात एकदा काही जनावरांमध्ये आपण रक्ताची तपासणी करून किती युरिया आहे त्याच्यात आपण जर ठरवून घेतलं तर आपल्याला लगेच माहिती होणार की आपण जे प्रोटीन देतोय ते प्रोटीनचा बॅलन्स कसा आहे. पिकांना येणाऱ्या अडचणी, आता हा एक सुद्धा फार महत्वाचा भाग आहे, कारण की यावेळी आपण जर व्यवस्थित काळजी घेतली नाही, डिस्टोकिया झाला म्हणजे वासरू अडकला किंवा सेझिरियन करायला लागला किंवा अक्यूट मॅस्टायटिस झाला तर आपली जे काही मेहनत आहे म्हणजे 9 महिने किंवा 10 महिने आपण जे काही मेहनत घेतली आहे ती सगळी वाया जाणार आहे. आणि यावेळी जर मॅस्टायटिस झाला, अक्यूट मॅस्टायटिस झाला तर लगेच फायब्रोसिस होतो, म्हणजे ते काही जे क्वार्टर ते बंदच होतो. आणि एकदा क्वार्टर बंद झाला तर त्या लॅक्टेशन मध्ये तुम्ही काही करा ते काही सुरू होणार नाही. आणि म्हणून थोडी इथे आपण काळजी घ्यायला पाहिजे. मी शेतकऱ्यांना हे सुद्धा सांगत असतो की कमीत कमी 1 आठवड्यापूर्वी आपण जसा दूध काढताना आपण कसं टीथ डिपिंग करतोय तशी टीथ डिपिंग आपण जर एक आठवड्यापूर्वी जर सुरुवात केली तर त्या आठवड्यात किंवा 15 दिवसात जे काही नवीन इन्फेक्शन आज जाणार आहे कासातले ते कमी कमी त्याचं प्रमाण कमी होऊ शकतो, कारण की यावेळी जे काही स्फिंक्टर असतात टीथ कॅनल मधले ते थोडेसे लूज पडतात. आणि म्हणून जे काही गाय गाय जेव्हा घाणेरडं वातावरण असेल किंवा जे काही फ्लोर असेल त्याच्यावर जर बसली असेल आणि तिथून जर घाण पाणी वगैरे आत गेलं तर मग ते काही इन्फेक्शन जे होतं त्या इन्फेक्शन आपल्याला जर कमी करायचे असेल तर मग त्यावेळी आपण टीथ डिपिंग करायला पाहिजे. टीथ डिपिंग मध्ये सुद्धा आता नवीन प्रकारचे टीथ डिप आले आहे, त्याच्यात एक बॅरियर फिल्मची टीथ डिप आहे की जी एक बॅरियर फिल्म तिथे तयार होतो आणि बॅरियर फिल्म जी आहे आपण जेव्हा दूध काढणार आहे तिथपर्यंत ती बॅरियर फिल्म राहणार आणि मग त्या बॅरियर फिल्म मधून बॅक्टेरिया वगैरे आज जाणार नाही, ह्याची आपण एक काळजी घेतली पाहिजे. दुसरी थोडासा आपण व्यवस्थित टाइम दिला पाहिजे गाईला. आपण वासरू वगैरे बाहेर काढायला आपण काही जास्त घाई आपण करायला नकोय, कारण की कारण की काही गायींना थोडासा वेळ लागतोय तर त्यांना वेळ व्यवस्थित आपण दिली पाहिजे. पशुवैद्यकांना सुद्धा आपण थोडासा सांगितलं पाहिजे की तुम्हाला थोडासा ऑक्सिटोसिन वगैरे द्यायचं ठरलं तर ऑक्सिटोसिन द्या. आणि ऑक्सिटोसिन देताना आम्ही पशुवैद्यकांना सुद्धा हे सांगतो की ऑक्सिटोसिन आपण जेव्हा देतो जेणेकरून जी वासरू जे आहे ते बाहेर यायला मदत होते, ते ऑक्सिटोसिन असा इंजेक्शन देऊन चालत नाही, कारण की ऑक्सिटोसिनची जी हाफ लाईफ ज्याला म्हणतोय की बॉडीमध्ये किती वेळ ऑक्सिटोसिन राहतोय ते फक्त 6 मिनिटं राहतोय. आणि आपण जर पटकन एक इंजेक्शन दिले 5 ml आणि 10 ml तर 6 मिनिटात सगळं ऑक्सिटोसिन निघून जाणार. आणि म्हणून मग ते जे युट्रस जे आहे मायअंग जे आहे त्याच्यातून जे काही वासरूला त्याची जे कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे ते कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित होणार नाही. तर मग आम्ही पशुवैद्यकांना सांगतो की हे आपण डेक्स्ट्रोज मध्ये किंवा नॉर्मल सलाईन मध्ये टाकून हळूहळू एक ड्रॉप कमीत कमी अर्धा किंवा 1 तास हळूहळू आपण जर दिलं तर मग त्याचा फायदा होतो. आणि मग त्या ऑक्सिटोसिन मुळे कॉन्ट्रॅक्शन होऊन मग ते बाहेर निघतायत. तर ह्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरा दुसरा आपल्याला जर हे ठाऊक असेल की आपण काही जास्त आपल्याकडे हायजेनिक कंडिशन्स नाही आहे, थोडासा जे काही आपल्याकडे जे गोबर आहे किंवा आपले जे मूत वगैरे जे आहे गायमूत्र वगैरे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि म्हणून इन्फेक्शन वगैरे आज जाण्याची जर शक्यता जर असेल तर मग अशा वेळी आम्ही सांगतो की कमीत कमी गायी चांगल्या जे गायी आहेत जास्त दूध देणार सर थोडा आवाज आवाज कमी येतोय. कारण की जास्त एंड्रोमेट्रायटिस वगैरेचे जे केसेस होतात
गायीमध्ये, ते जास्त ब्लिडिंगमुळे होतो. कारण की प्रसूती झाल्यानंतर व्याल्यानंतर आपण खिचून काढलं असेल किंवा नॉर्मली जे काही आत ब्लिडिंग झालेली असेल, ते ब्लड जे आहे त्याच्यात मग बॅक्टेरिया वगैरेची वाढ होणार आणि मग मेट्रायटिस होतो. आणि आणि जे काही आपण प्लाझेंटा बाहेर, झार बाहेर पडायला पाहिजे, आतली जे काही गंध आहे ते बाहेर पडायला पाहिजे आणि त्याला लागणारा जे काही युट्राईन कॉन्ट्रॅक्शन आहे, ते कॉन्ट्रॅक्शन जर व्यवस्थित होत नसेल तर एरगटामाइन जे आहे त्याला मदत करणार आहे. म्हणून हे एक मी स्ट्रॅटेजिक ज्याला ट्रीटमेंट म्हणतो, ते ट्रीटमेंट आम्ही देत होतो की एक अँटीबायोटिक आणि एरगटामाइन इंजेक्शन, आणि हे दोन आपण जर दिले 3 दिवस, तर एकतर इन्व्होल्युशन लवकर होतो आणि मग पहिली माज लवकर येते आणि मग पहिला जे आपण कृत्रिम रेतन करतो त्या कृत्रिम रेतनला आपल्याला जे गाभण जे प्रमाण आहे ते गाभण प्रमाण सुद्धा आपल्याला जास्त मिळणार आहे. आता आपण तिसऱ्या स्टेजला आलो की वेल्यानंतर आता आपण काय काय करणार, आपल्याला काय काय करायला पाहिजे. आता जसं मी आपल्याला सांगितलं की वेल्यानंतर हा जे आहे हा जे स्टेज आहे याच्यात प्रसूती होतोय किंवा गायी आता येणार आहे. आणि याच्या पूर्वी जे आहे आता ही जी दिली आहे ऑनसेट ऑफ म्हणजे इथून दूध सुरू होणार आहे. आता लागणारी आता ही जी आहे ही समजा लागणारी जे काही खाद्य खाणार आहे गायी, याच्यातून जी काही ऊर्जा मिळणार आहे ती अशी कमी कमी होत जाते आणि मग हळूहळू वाढणार आहे. पण लागणारी जी ऊर्जा आहे ती म्हणजे वेण्याचे जे दिवस आहे तिथपर्यंत कदाचित थोडासा सेम आहे. आणि मग नंतर लगेच जी ऊर्जा लागणारी ऊर्जा आहे ती ऊर्जा वाढते आणि जी खाद्यातून ऊर्जा जाणारी आहे ती हळूहळू वाढते. म्हणून हा जे गॅप आहे, हा गॅप पुढे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. आणि हे जे गॅप आहे एनर्जी बॅलन्सचा, जसं हे सांगितलंय की हे जे एनर्जी बॅलन्सचा जे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला पहिल्या 21 दिवसात आपल्याला करावा लागणार आहे. आणि जे शेतकरी हे 21 दिवसात गायीची व्यवस्थित जे काही ऊर्जा आहे खाद्यपदार्थामधून जे काही ऊर्जा आहे ते ऊर्जा आपण जर व्यवस्थित देऊ शकला तर आपल्याला मॅक्सिमम दूध मिळणे आपल्याला शक्य होणार आहे. आता गायीमध्ये ऊर्जाची आवश्यकता किती आहे याचे आता एक फक्त आपल्याला एक चार्ट दिलेला आहे की जसं जसं वजन वाढतोय तसं तसं आपल्याला जे काही गायीमध्ये जे ऊर्जा लागणारी आहे ती ऊर्जा सुद्धा वाढणार आहे. म्हणजे साधारणपणे आपली जर गाय 500 किलोची जर असेल तर फक्त बॉडी मेंटेनन्सला म्हणजे रोज रोज लागणारी जे काही ऊर्जा आहे बॉडीसाठी चालण्यासाठी ही जवळपास एक 54 ते 60 मेगा जूल्स पर्यंत लागत आहे. आणि मग नंतर जर ही गाय जर गाभण असेल तर 6 महिन्यापासून 8 मेगा जूल प्रति दिवस आणि 9वा महिना जेव्हा आला तर 20 मेगा जूल प्रति दिवस, म्हणजे हे 20 आणि 54 किंवा 60 आपण जर झाला तर जवळपास आपल्याला 80 मेगा जूल आपल्याला एनर्जी आपल्याला द्यावी लागणार आहे. तर ही जर मोलमाप आहे हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की आपल्याला आपल्याला आता ही सगळी जी काही माहिती आहे ती माहिती आता इंटरनेटवर उपलब्ध आहे. मोबिवेट सारखी जी ऍप आहे त्याच्यात सुद्धा उपलब्ध आहे की मला आता 8वा महिना प्रेग्नंट आहे, माझी गाईचा वजन 600 किलो आहे, तर मी आता किती ऊर्जा दिली पाहिजे मेगाजोल, आणि हे मेगाजोल मध्ये मी 20 किलो सायलेज देतोय आणि मग इतके मी बाकीची जे कॉन्सन्ट्रेट ते देतोय किंवा मेज बुलेटिन देतोय, मग किती ऊर्जा अजून कमी पडतोय, ह्याचा व्यवस्थित आपण हिशोब शेतकऱ्यांनी आता केलं पाहिजे. आणि याची थोडीशी जर आपण प्रॅक्टिस केली तर हे आपल्याला शक्य होणार आहे. काही फार फार मुश्किल फार डिफिकल्ट गोष्ट आहे अशी नाही आहे. आता हे प्रोटीन, दुधात प्रोटीन किती आहे त्या प्रोटीन प्रमाणे आपल्याला प्रोटीन आणि फॅट प्रमाणे आपल्याला किती मेगाजोल दुधासाठी द्यायला पाहिजे त्याचा एक मी चार्ट दिलाय. आणि हे चार्ट सुद्धा आपल्याला मग समोर ठेवून आपल्याला किती खाद्यपदार्थांमधून किती ऊर्जा दिली पाहिजे याचा आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि असं जर आपण फिडिंग जर केली नाही तर मग आपल्याला दूध मिळणार नाही. मग आपण शेतकरी म्हणतात की माझी गाय किती चांगली आहे, मागच्या वेतात इतकं दूध दिलं होतं, या वेतात काही देत नाही. या वेतात काही देत नाही त्याचं कारण असं आहे की तुम्ही ते भाकड काळ आहे,
आणि ड्राय पिरियड आहे, त्या ड्राय पिरियड मध्ये जे काळजी घ्यायला पाहिजे ते व्यवस्थित काळजी घेतली नाही, बॉडी कंडिशन स्कोर वाढवला नाही, आणि नंतर 21 दिवस आपल्याला जे पॉझिटिव्ह एनर्जी आणायची असेल ते आपण जर दिली नाही, आणि मग खाद्यपदार्थ मध्ये ऊर्जा आपण जर व्यवस्थित दिली नाही, आणि पहिले 60 दिवस आणि 70 दिवस जर गेले, तर त्यानंतर आपण खाद्यपदार्थ जास्त द्यायला सुरुवात केली, किती दिलं, तर ते कन्व्हर्शन रेशो व्यवस्थित होत नाही. म्हणून हा जे पहिला जे 100 दिवसाचा जे भाग आहे ते भाग महत्वाचा आहे. दुसरा एक आपण गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की गायीमध्ये जे काही पचन जे प्रक्रिया आहे, जे पचन क्रिया आहे, ती आपल्यापेक्षा वेगळी आहे. आणि हा जे पहिला पोट आहे, गायीला 4 पोट असतात, हा पहिला पोट आहे. आणि त्या पहिल्या पोट मध्ये मी दाखवलंय की असे असे लेयर्स असतात. म्हणजे पहिली जी लेयर आहे ते गॅस आहे, आणि नंतरची जी लेयर आहे, आजचं आपण जे काही गवत वगैरे दिलेलं आहे ते आहे, आणि नंतर हे काल किंवा 2 दिवसापूर्वी जे दिलेली गवत आहे ते आहे. आणि ही जी आहे लेयर, याच्यात बिलियन्स म्हणजे कोटी जे आहे ते प्रमाणे याच्यात जंत असणार. याला आपण बॅक्टेरिया म्हणतोय, प्रोटोझोआ म्हणतोय, ते असणार. आणि हे जे बॅक्टेरिया आहे आणि प्रोटोझोआ आहे, हे आपण जे काही खाद्य देतोय त्याच्यावर अटॅक करणार, आणि अटॅक केल्यानंतर त्याला आपण जसं जाळून टाकणार, आणि जाळून टाकल्यानंतर त्याच्यातले जे काही कार्बन आणि नायट्रोजन निघणार, ते हे जे मायक्रोफ्लोरा बॅक्टेरिया आहे ते त्याला कॅप्चर करणार, आणि मायक्रोफ्लोराची मग वाढ होते. आणि हे जे मायक्रोफ्लोरा आहे ते नंतर मग आतड्यात जाणार, आणि मग आतड्यात गेल्यानंतर मग त्यांच्या डायजेशन होतोय, आणि त्याच्यातून जे काही ऊर्जा आणि जे काही खाद्य पदार्थ लागणार आहे ते गायला मिळतो. म्हणजे हा सगळा इनडायरेक्ट आहे. आपण कसं आहे की आपण काही खाद्य आपण जर खाल्लं की ते खाद्य जाऊन पोटात आपलं काहीतरी एन्झाईम्स वगैरे आहे, त्या एन्झाईम्स मुळे त्याचा ब्रेकअप होतो. आता आतड्यामध्ये गेल्यानंतर काही ब्रेकअप होतो, आणि मग डायरेक्टली आपल्याकडे आपण जे पदार्थ आहे ते पदार्थ डायरेक्टली आपण रक्तात आपला जातो, आणि मग ते जे काही ऊर्जा पाहिजे त्याच्यातून मिळतं. जनावरात तसा होत नाही, गाई आणि म्हशीमध्ये किंवा शेळ्यामध्ये तसा होत नाही. हे सगळं इनडायरेक्ट आहे. आपण जे खाऊ घालतोय ते सगळं याच्यात ब्रेकडाऊन होणार, आणि ते ब्रेकडाऊन झालेले जे काही पदार्थ आहे ते बॅक्टेरिया घेणार, आणि जे ते बॅक्टेरिया जे आहे ते डायजेस्ट होणार. म्हणून हे लक्षात आपण ठेवायला पाहिजे की यांची जी बेसिक जी नीड आहे ते आहे गवत. म्हणून आपण गवत आपण जेव्हा त्यांना देणार, फॉडर जेव्हा आपण त्यांना जास्त देणार, तर अनारोबिक फर्मेंटेशन जास्त होणार. आपण जितका कॉन्सन्ट्रेट देणार त्याचे जेव्हा डायजेशन होणार, त्याचा आम्लता जास्त होणार, ऍसिडिटी जास्त होणार, आणि त्याचा आपल्याला जनावरांवर परिणाम होणार आहे. म्हणून आपल्याला बॅलन्स ठेवावा लागणार आहे की आपण किती ऊर्जा आपण सायलेज किंवा बाकीचे जे फॉडर देतोय त्याच्यातून मिळतोय, आणि लागणारी जी आहे जी काही ऊर्जा जे लागणारी आहे जी आपण फॉडर मधून देऊ शकत नाही, किंवा कॉन्सन्ट्रेट मध्ये देऊ शकत नाही, पशुखाद्य मध्ये देऊ शकत नाही, ते मग आपण पशुखाद्यात आपण देऊ शकतो. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. असे एनडीडीबीचे आणि बाकीचे बरेच लोकांचे आता हे सगळं ऍप उपलब्ध आहे, आणि त्याचा आपण जसे आपण बाकीचे ऍप यूज करतोय स्मार्टफोन मध्ये, तसे याची सुद्धा आपण उपयोगिता बघितली पाहिजे, आणि तसं आपण करायला पाहिजे. आता दुभते गायीसाठी ऊर्जेचे एक उदाहरण मी इथे दिलेलं आहे की समजा वजन 500 किलो आहे, आणि दूध उत्पादन 15 लिटर असेल, आणि दुधामध्ये 4.4 चरबी असेल, आणि 3.5 प्रोटीन असेल, आणि मुक्त संचार क्रिया आहे जिथे थोडासा एक जवळपास एक अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटर दररोज काही आज चालणार आहे, तर त्याला लागणारी जी काही ऊर्जा आहे ती वजन 500 किलो असल्यामुळे जसं मी आपल्याला सांगितले की 54 ते 60 मेगाजोल ऊर्जा लागणार आहे. नंतर दूध 15 लिटर आहे, तर एका लिटरला 4.9 किंवा 5 मेगाजोल प्रमाणे 73.5 मेगाजोल लागणार आहे, आणि क्रियाकलाप जसं मुक्त संचार मध्ये म्हणून त्याला 1 मेगाजोल लागणार आहे. तसं टोटल 128 130 मेगाजोल याला या गायीला एनर्जी लागणार आहे. आणि तसंच किती प्रोटीन लागणार आहे ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो, आणि ते प्रोटीनचं प्रमाण साधारणपणे 16 ते 18% प्रमाणे आम्ही कॅल्क्युलेट करतो. आणि मग खाद्यामध्ये आपण किती ऊर्जा देतोय, किती प्रोटीन देतोय, किती फायबर देतोय, याचा मग आपल्याला ठरवता येते की आपण जे काही देतोय ते व्यवस्थित आहे किंवा नाहीये. बरेचसे म्हणजे मी मागे काही 250-300 शेतकऱ्यांची सुद्धा फिडिंगचा अनालिसिस केला होता, आणि त्याच्यात मला असं आढळलंय की आपण म्हशीला लागणार जे काही ऊर्जा लागणार आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त ऊर्जा देतो म्हशींना.
मात्र गायींना जितकी ऊर्जा लागणार आहे त्याच्यापेक्षा 30 ते 35% आपण कमी कमी ऊर्जा देतोय. हा हा जे आहे एक 250-300 जे शेतकरी आहेत ते काय खाऊ घालतायत, त्याच्यात त्यांच्याकडे जे गाय आहे किती दूध देते, वजन काय आहे याचा हिशोब लावून मी असा एक प्रमाण ठरवलंय की म्हशीमध्ये आपण थोडासा जास्त ऊर्जा देतोय आणि मग आपण जास्त जर ऊर्जा देणार तर बॉडी कंडिशन स्कोर जास्त वाढणार आणि मग गाय किंवा म्हैसमध्ये गाभांचे जे प्रमाण आहे ते कमी होणार आहे. आणि म्हणून जितका पाहिजे तितकाच आपण ऊर्जा आणि प्रोटीन वगैरे आपण दिली पाहिजे. व्याल्यानंतरचे नंतर डायजेशनचे बरेचसे प्रॉब्लेम्स सुरू होते, कारण की आपण खाद्यपदार्थ द्यायला सुरुवात केली आहे. एक रिक्वेस्ट होती सर, पुन्हा एकदा शेअर करता का स्लाइड? कुणीतरी हे स्क्रीन हे केलेलं आहे, परत हे करा. ओके, अनशेअर करून शेअर करा परत. ओके, पूर्णच बंद करा आणि परत चालू करा. झूमच बंद करू? हा, पूर्ण प्रेझेंटेशन परत चालू करा. हे कारण स्क्रीनवरच कोणतरी त्यांनी हे केलंय. जरा स्क्रीनवर आपल्याला हे रेषा दिसतात. हा, गेल्या गेल्या. आता चालू करा शेअर. ओके सर, थँक्यू. कंटिन्यू सर. ओके, आता हे जे आहे हे काही प्रश्न शेतकरी मला विचारतात. तर एक तर हे विचारतात की व्याल्यानंतर ऊर्जा जास्त मिळायला आम्ही साखर देऊ शकतो का, आम्ही गुळ देऊ शकतो का? तर माझं नाही की होय, आपण देऊ शकता, पण मात्रा आपण थोडीशी मात्रा आहे त्याच्यावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे. 350 ते 400 ग्राम पेक्षा जास्त आपण साखर किंवा गुळ देऊ नये. ओके, आणि हे गुळ देताना आपण जर त्याच्यात 1 किलो बार्ली जर मिसळली, बार्ली बाजारात मिळते, 1 किलो बार्ली दळण करून आपण जर त्याच्यात जर मिक्स केली, बरेचसे लोक आता जसा कॉकटेल देतात की व्याल्यानंतर घरी आपला काहीतरी 3-4 त्याच्यात तेल घालतात, घी घालतात, तूप घालतात. तर हे सगळं कॉकटेल करताना थोडंसं त्याच्यात जे प्रमाण आहे ते प्रमाण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते प्रमाण मी आपल्याला सांगतोय की 350 ते 400 ग्राम पर्यंत जी काही आपण साखर खातोय ती साखर किंवा गुळ. आणि गुळ देताना चांगला गुळ घ्या, म्हणजे सर्वात जे 3rd ग्रेडचा गुळ आहे ते घेऊ नका, कारण की मग त्याच्या साखरेचं प्रमाण कमी होणार आहे. आपल्याला लगेच ऊर्जा आपल्याला द्यायची आहे आणि ती ऊर्जा आपल्याला ते रुमेन मधले जे काही मायक्रोफ्लोरा आहेत त्यांना सुद्धा द्यायची आहे. म्हणून चांगल्या प्रकारचं गुळ घ्या, 350 ते 400 ग्राम. 1 किलो बार्ली त्याच्यात टाका. नंतर दुसरा एक प्रश्न लोक विचारतात की आम्ही तेल देऊ शकतो का? होय, तेल आपण देऊ शकतो, कारण की जनावरांना फॅट लागतोय. 250 ते 500 ml पर्यंत आपण तेल देऊ शकतो. पण याचा तेलाचा प्रॉब्लेम असा आहे की तेल आपण जेव्हा देणार, जसं मी तुम्हाला सांगितलंय की जे दाखवलं होतं तुम्हाला रुमेनचा, त्याच्यात पाणी असतं आणि त्या पाण्यात आपण जर तेल जर दिलं तर जसं आपण तेल घेतो आणि तेल घेऊन आपण जर पाण्यात जर तेल टाकलं तर कसा वर आपल्याला फक्त तेल दिसतोय, तसं होणार आहे. म्हणून डायजेस्टिबिलिटी कमी होते ह्या तेलाची. तर आपल्याला जर तेल द्यायचेच असेल तर बायपास फॅट जे बाजारात मिळते ते बायपास फॅट द्या तुम्ही. त्या बायपास फॅट कसं आहे, एक्स्ट्रॅक्टेड फॅट असते आणि एक्स्ट्रॅक्टेड फॅट जे आहे ते फायबर वगैरेला कोट नाही करणार आणि म्हणून डायजेस्टिबिलिटी मध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बायपास फॅट काय होतंय की ते सरळ इंटेस्टाईन मध्ये जाणार, आतड्यामध्ये जाणार आहे. रुमेन मध्ये कुठलीही चरबी, कुठलीही फॅट कधीही डायजेस्ट होत नाही. सगळी जी फॅट आहे ते बायपास आहे. आपण जे तेल सुद्धा जे देणार आहोत ते सुद्धा बायपास फॅट आहे, पण ते लिक्विड फॅट आहे, म्हणजे पातळ आहे. आणि म्हणून ती काय जे काही पोटातलं जे पाणी आहे त्या पोटातल्या पाणीवरच राहणार आणि त्याच्या डायजेस्टिबिलिटी कमी होते. म्हणून तेल देऊ नका आणि त्याऐवजी आपण बायपास फॅट द्या. आणि बायपास फॅट 100 ग्राम किंवा 150 ग्राम, म्हणजे जे आपण जे कॉकटेल तयार करणार आहोत त्या कॉकटेल मध्ये साधारणपणे 400 ग्राम साखर किंवा गुळ, 250 ते म्हणजे 1 किलो पर्यंत बार्ली दळण केलेली, आणि नंतर जवळपास बायपास फॅट द्यायचं जर ठरलं तर
150 ते 200 ग्राम बायपास फॅट याला आपण मिक्स करून आपण जनावरांना एक 3 ते 5 दिवस जर दिले तर जनावरांना लागणारी, जसं मी सांगितले की पहिलं 7 आणि 10 दिवसात आपल्याला थोडासा डेन्सिटी, हाय एनर्जी डेन्सिटी आपल्याला त्यांना आपण खाद्य दिले पाहिजे. तर ते त्याच्यात तुम्हाला बार्ली जर मिळत नसेल तर आपल्याला हे मेस सुद्धा आपल्याला, मका सुद्धा आपल्याला देता येईल, मका किंवा बार्ली वगैरे सुद्धा आपल्याला देता येईल. आता हे जे कॉकटेल याला शिजलं पाहिजे का, हे सुद्धा लोक विचारतात की आम्ही रात्री याला पाण्यात भिजवून आणि मग सकाळी आम्ही खाऊ घालू. कृपा करून असं करू नका, कारण की एरोबिक फर्मेंटेशन होतो आणि त्याच्यामुळे बाकीचे जे काही बॅक्टेरिया आहेत त्याच्या वाढ होणार आहे. आणि जेव्हा पाणी हे सगळे याच्यात जाणार आहे मग त्याची डायजेस्टिबिलिटी, पचनशक्ती त्याची कमी होते. तर कधीही शिजवून किंवा पाण्यात मिसळून आणि पाण्यात बरेच तास ठेवून आपण पशुखाद्य देऊ नये. चांगलं पशुखाद्य कोणतं आहे? असा पशुखाद्य ज्याला घेताना थोडासा टाइम लागतोय, रुमिनेशन करतोय, त्याला मॅस्टिकेशन करतोय गाय. आणि आणि लोक असं समजतात, शेतकऱ्यांची समज अशी आहे की जर गायीने लवकर खाद्य खाल्लं तर ते खाद्य चांगलं आहे. नाही, ते खाद्य चांगलं नाही आहे, कारण की लवकर खाल्लं म्हणजे फक्त घेऊन पोटात असं जातोय आणि मग नंतर त्याची ऍसिडिटी वगैरेचे प्रमाण वाढतोय. तर जे काही थूंक आहे ते थूंक जास्त निघायला पाहिजे आणि ते थूंक जास्त जर निघायचे असेल तर जास्त वेळ यांनी जनावरांनी खायला पाहिजे. दुसरी अजून आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा मी ते जे फोटो दाखवलं होतं त्याच्यातला मी आपल्याला फोटो दाखवताना की गवत जे आहे ते गवतचा कसा जाडी तयार होते ते आपल्याला सुद्धा दाखवलंय. ते जाडी तयार होणे फार महत्वाचे आहे. पोटात जर जाडी नसेल आणि फक्त पाणी असेल तर आपण जे काही खाद्यपदार्थ देतोय ते जाळेत जाऊन अटकणार नाही. आणि जोपर्यंत आपण जे खाद्य देतो तो अटकत नाही तिथे, तोपर्यंत मायक्रोफ्लोरा किंवा मायक्रो बॅक्टेरिया वगैरे मी जे सांगितलंय त्याच्यावर अटॅक करू शकणार नाही. म्हणून आपल्याला लांबीचा गवत म्हणजे वाढलेला गवत जे आहे लांबीचा, ते कमीत कमी अर्धा किलो ते 1 किलो आपण दररोज किंवा 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड आपण दिलं पाहिजे, जेणेकरून थुंक जे आहे त्याचा प्रमाण वाढतोय आणि आतली जी जाड आहे ती आतली जाड सुद्धा तयार होतोय आणि आतली जाड त्यामुळे मग पचनशक्ती वाढणार. आता पचनशक्ती व्यवस्थित होतोय की नाही होतोय हे कसं आपल्याला कळणार? तर त्याची एक सिंपल टेस्ट आहे की आपण एक साधारणपणे 100 ग्राम किंवा 150 ग्राम पर्यंतचा आपण जर शेण घेतला आणि त्याच्यात पाणी आपण जर टाकलं आणि पाणी टाकून एक लिटर पाणी टाकून त्याला व्यवस्थित डायल्यूट जर केलं आणि त्याला चाळून घ्या. चाळल्यानंतर आपल्याला जर जे काही आपण खाद्यपदार्थ दिलेले आहे ते आपल्याला जर आढळत असेल किंवा अर्धा इंचपेक्षा जास्त आपल्याला गवताचे पार्टिकल्स आढळत असेल तर ते त्याचं कारण असं आहे की पचनशक्ती बरोबर नाही आहे. आणि मग आपल्याला पचनशक्ती वाढवायला आपल्याला जे काही गवत आपण देतोय ते आणि नंतर ऍसिड आणि बफर आपल्याला द्यायची जर गरज असेल तर ते बाकीचे आपल्याला जे काही स्ट्रॅटेजी ते आपल्याला तयार करता येते. साधारणपणे पहिले 30 दिवस मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक सल्फेट आपण जर दिलं तर प्रतिकार शक्ती वाढते. कारण की मी बघितलंय की महाराष्ट्रातले बरेचसे जे काही गायी आहे ते मॅग्नेशियम डेफिशियंट आहे. मला म्हणजे मी जवळपास 10,000 पेक्षा जास्त रक्ताची तपासणी बघितली असेल, जिथे आम्ही सिरम कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम आम्ही करतोय आणि बहुतेक वेळा मला मॅग्नेशियम कधीही 3.5 मिलीग्राम पर डेसिलिटर मिळत नाही. साधारणपणे 3.2 किंवा 3.3 असा मॅग्नेशियम मिळतोय. आणि त्याचं कारण असं आहे की कदाचित आपल्याकडे मॅग्नेशियमची सॉइल मध्ये आणि फॉर्म मध्ये उपलब्धता कमी आहे. तर साधारणपणे 50 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट आणि जवळपास 5 ग्राम ते 10 ग्राम झिंक सल्फेट या कॉकटेल मध्ये जर आपण दिले 15 दिवस तर झिंक सल्फेट जे आहे ते प्रतिकार शक्ती वाढवते आणि मग जे काही सुरुवातीचे 15 दिवसाचे जे काही प्रॉब्लेम्स मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कमी होणार आहे. तसंच आपल्याला विटामिन बी कॉम्प्लेक्स सुद्धा याच्यात टाकता येते. आणि हे जे विटामिन बी कॉम्प्लेक्स आहे आपण ते बॅक्टेरियासाठी टाकतोय, म्हणजे गायीसाठी नाही आहे. कारण की पोटातले बॅक्टेरिया जर हेल्दी असेल, तंदुरुस्त असेल, चांगले असेल तर मग पचनशक्ती वाढणार आहे. म्हणून बॅक्टेरियासाठी लागणारे जे काही विटॅमिन आहे किंवा मिनरल्स वगैरे ते आपण दिले पाहिजे. ईस्ट सुद्धा आपल्याला आहारात देता येते, कारण की ईस्ट 5 बिलियन असे ईस्ट जर आपण दिले तर आतलं जे काही अनएरोबिक फर्मेंटेशन आहे जिथे ऑक्सिजन नको आहे, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन असायला पाहिजे
आणि त्या कार्बन डायऑक्साईडचा एन्व्हायरमेंट मध्ये पचनशक्ती वाढायला पाहिजे. ती पचनशक्ती आपल्याला जर ठेवायची असेल तर आपल्याला ईस्ट सुद्धा देता येते. एंडोमेट्रायटिसचा प्रमाण जे आहे ते पहिला 40 दिवसात जास्त असतं आणि म्हणून एंडोमेट्रायटिसचा उपचारावर आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण की एंडोमेट्रायटिस जर किंवा मेट्रायटिस झाला तर त्यावेळी मग आपलं काही वेळा असं होतं की मायांगातून जे काही ती इन्फेक्शन फुफ्फुसात जाऊ शकते. ते इन्फेक्शन मग कासात सुद्धा येऊ शकते आणि मॅस्टायटिस होऊ शकतो. म्हणजे 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 मायंगातील जे काही इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन दोन्हीकडे जाऊ शकते. तसंच कासातलं जे इन्फेक्शन आहे ते सुद्धा मायंगात जाऊ शकते आणि फुफ्फुसात जाऊ शकते आणि फुफ्फुसातलं जे इंजेक्शन आहे ते सुद्धा दुसरीकडे येऊ शकते. म्हणून आपल्याला थोडासा एंडोमेट्रायटिस किंवा मॅस्टायटिसची जी इन्फेक्शन आहे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जसं मी आपल्याला सांगितलंय की सर्वात उत्तम उपाय म्हणजे व्यायाल्यानंतर कमीत कमी 3 दिवस अँटीबायोटिक देणे आणि ही जर अँटीबायोटिक आपण जर दिली तर इन्फेक्शन जर कदाचित आत गेलं असेल तर त्या इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतोय. नंतर शाळाचे निर्जंतुकीकरण व स्तनदा नियंत्रण. आता जसं मी सांगितले की पहिले जे 21 दिवस आहे किंवा 30 दिवस आहे त्यात इन्स्फिंक्टर जे आहे ते टीट कॅनल मधला त्याला थोडासा स्ट्रॉंग व्हायला थोडासा टाइम लागते. म्हणून त्यावेळी सुद्धा नवीन इन्फेक्शन आत जाऊ शकतं आणि ही आपल्याला मस्टायटिसची जर आपल्याला जर कमतरता जर करायची असेल तर आपल्याला आपलं जे काही गायीचं जे काही आपण जे घर बांधलं आहे जिथे आपण गायी ठेवतोय त्याच्यावर आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आम्हाला असं आढळलंय की आपण जेव्हा मुक्त संचार ठेवतो आणि मातीचा आपण जर फ्लोर जर ठेवला, कॉन्क्रीटची फ्लोर जर आपण नाही ठेवली आणि पोस्ट मिल्किंग टीप जर वापरला की टी डिप म्हणजे दूध काढल्यानंतर टी डिप हे 3 आपण जर व्यवस्थित जर केलं तर मॅस्टायटिसचं प्रमाण 95% पेक्षा कमी होतंय. आणि ही 1-2 नाही बरेचसे शेतकरी सुद्धा आपल्याला सांगणार की त्यांनी मस्टायटिस साठी जे काही लागणारी औषध आहे ते महिनोन त्यांनी वापरलेले नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्यांनी मुक्त संचार ठेवलाय, त्यांनी अर्धन फ्लोर ठेवलाय, मातीचा त्यांनी फ्लोरिंग ठेवलाय, ड्राय ठेवतायत, गायीला दूध नाहीये, फ्लोरला दूध देत नाहीये, ह्युमिडिटी कमी आहे आणि मिल्क आणि दूध काढल्यानंतर ते टी डिपिंग करतायत. तर हे सिंपल 3 गोष्ट आहे. ही सिंपल 3 गोष्ट केली तर आपला जे दूध आहे ते 20% पेक्षा जास्त काही न करता वाढणार आहे. कारण की मस्टायटिसमुळे 20% दूध कमी होतोच आणि बरेचसे गायींना जे चांगल्या गायी आहे, जे चांगला दूध देणारी गायी आहे त्यांना फायब्रोसिस होतो, अक्यूज मॅस्टायटिस होतो, मग नंतर आपल्याला बरेचसे ट्रीटमेंट करावं लागतं. हे सगळं प्रकार जे आहे तर कमी होतोय. नंतर टी डिप जे आहे ते आपण एकदा वापरण्यास जर सुरुवात केली तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बिस्लरी पाण्यासारखं आहे. म्हणजे मध्ये बंद करू नका. आपण जसं बिस्लरीवर जर आपण जर रोज बिस्लरी पाणी बॉटलचं पाणी जर पित असेल आणि नंतर कुठल्यातला ढाबात जाऊन आपण दुसरं काहीतरी पाणी जर असंच पाणी जर म्युन्सिपाल्टीचं पाणी किंवा असंच पाणी आपण जर पिलं तर मग नंतर कसं लवकर इन्फेक्शन होतो. तसाच प्रकार मग याच्यात होतो की आपण टीट डीप 2-3 महिने वापरले आता नंतर जाऊ द्या, आता मला काय करायचं आता किंवा पैसे नाही कुठून टीट डीप मिळत नाही कशाला जाऊ द्या आपण टीट डीप करू नये असं जर केलं आणि गॅप दिलं की मग मस्टायटिसचा मग प्रमाण वाढणार आहे. म्हणून एकदा टी डिपिंग जर सुरू केली तर व्यवस्थित टी डिपिंग आपण दररोज केली पाहिजे. दुसरं एक अजून आपल्याला एक माझी सल्ला आहे की इंट्रा मेमरी काही टाकू नका. म्हणजे आज आपण जे काही कासात जे काही इंजेक्शन देतोय किंवा मस्टायटिस झाल्यानंतर आपण जे काही ट्यूब वगैरे आत सोडतोय ते आत सोडू नका. त्याचं कारण असं आहे की आत सोडताना जर आपण हायजिनिक कंडिशन्स आपल्याकडे जर नसेल तर मग आपण बाहेरचं जे इन्फेक्शन आहे ते आपण आत आपण करणार आहोत. तर इंट्रामेमरी जे आहे कासात आपल्याला जर द्यायचं असेल तर त्याला व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि तशी काळजी शक्य असेल तर मग द्यायला काही हरकत नाही. पण मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये बघितलंय की इंजेक्शन मधून अँटीबायोटिक आणि कासातून अँटीबायोटिक मध्ये काही फरक नाही. उलट कासातून आपण जे अँटीबायोटिक देतो ते कदाचित जे काही इन्फेक्शन आहे त्या इन्फेक्शनला जात नाही. पण इंट्रामस्क्युलर किंवा मसल्स मध्ये किंवा मांसात आपण जेव्हा इंजेक्शन देतो खांद्यात जेव्हा इंजेक्शन देतो आपण ते इंजेक्शनचे अँटीबायोटिक्स व्यवस्थितपणे कासात जातात आणि कासातलं जे इन्फेक्शन आहे ते कमी होते. दुसरा याचा फायदा असा आहे की समजा मायंगात सुद्धा इन्फेक्शन आहे
किंवा फुफ्फुसात सुद्धा इन्फेक्शन आहे, आपण जर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन जर दिले तर ते अँटीबायोटिक सगळीकडे जाणार आहे आणि म्हणून बाकीचे इन्फेक्शन सुद्धा त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण सुद्धा कमी होणार आहे. प्रयोगशाळाची चाचणी आपण आता केली पाहिजे. आता ते दिवस गेले की पशुवैद्यक आला आणि फक्त गायीचा आणि म्हशीचा तोंड बघितल्यानंतर आम्ही सगळे डायग्नोसिस करू शकतो, सगळी चाचणी आम्ही करू शकतो, काय आहे ते सांगू शकतो. हे आता शक्य नाही आहे. कारण की आता बरेचसे लॅबोरेटरीचे टेस्ट उपलब्ध आहे. जसं आपण माणसात बघतोय की आजार आपल्याला जर ओळखायचे असेल तर आपल्याला काही प्रमाणात काही टेस्ट आपल्याला करावं लागतंय. तसंच काही टेस्ट सुद्धा आपल्याला करायची गरज आहे. आणि ही टेस्ट करताना थोडंसं आपण उलट करूया की इथे चाचणी करताना जनावर आजारी पडल्यानंतर आपण चाचणी करण्याऐवजी आपण एक ठरवूया की आपण 3 महिन्यांना एकदा आपण रक्ताची तपासणी आपण करून घेऊ. की माझ्याकडे 5 जर गायी असतील तर एक गायीची मी तपासणी करून घेणार. कारण की एक गायीची तपासणी मी जरी केली तर मग मला माहित होणार की खाद्यातून मी काही मी काही देतोय त्याचं प्रमाण आपल्याला गायीला जे काही व्यवस्थित पाहिजे, नॉर्मल पाहिजे ते आहे किंवा नाहीये. अशी एक चाचणी ज्याला आम्ही मेटाबॉलिक प्रोफाइलिंग म्हणतो ते आपल्याला करायला पाहिजे. नंतर जसं मी सांगितले की ब्लड युरिया, रक्तामधली जी युरिया आहे ते युरियाची सुद्धा आपण जर तपासणी जर केली तर त्याच्यातून आपण किती प्रोटीन देतोय आणि किती प्रोटीनची पचन शक्ती कशी आहे, पचन प्रक्रिया कशी आहे आणि किती युरिया निघतोय ते आपल्याला बघता येईल. नंतर वर्षातून कमीत कमी 2दा परजीवीसाठी आपण विषाचं परीक्षण केलं पाहिजे. बरेचसे शेतकरी काय करतात किंवा इव्हन पशुवैद्यक किंवा पर्यवेक्षक सुद्धा की आपण एक गोळी आणून देतो किंवा हे गोळी देऊन टाक. आता आपल्याला हे माहिती व्हायला पाहिजे की जर वर्म असेल, परोपजीवीचे जर इन्फेक्शन जर असेल तर कुठला आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण की जर फ्लूक जर असेल, लिव्हर फ्लूक असेल किंवा सिस्टोसोम असेल तर त्याला लागणारी औषध वेगळी आहे आणि मग उगीच आपण काहीतरी वेगळी औषध देतोय आणि त्याचा फायदा होणार नाही आणि जे पॅरासाइट आत आहेत त्याला लागणारी जे काही आपल्याला हे पाहिजे ते आपण औषध आहे ते आपण औषध देत नाही. म्हणून आपल्याकडे समजा जर 5 किंवा 10 गायी असेल तर त्याच्यातले 1 किंवा 2 गायीचं सुद्धा आपण शेण जर तपासून घेतला तर आपल्याला कळणार की याच्यात कुठला आपल्याला औषध द्यायची आवश्यकता आहे किंवा औषध द्यायची काही आवश्यकता नाही आहे हे सुद्धा आपल्याला कळू शकतो. नंतर शरीराची स्थिती जसं बॉडी कंडिशन स्कोर कमीत कमी 3 वेळा सुद्धा आपण लॅक्टेशन मध्ये दुधाचं जे काळ आहे त्या काळामध्ये आपण बघितलं पाहिजे आणि ते समोर ठेवून मग आपण जे फीड फॉर्म्युलेशन आहे किती खाद्य द्यायचे आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा फीडिंग करतोय आपला 70% जे काही खर्च आहे ते आहे फीडवर. आपण जे पशु खाद्य देतोय त्याच्यावर आहे आणि तिथे आपण जर व्यवस्थित काटकसर केली आणि लागणारी ऊर्जा दिली, लागणारी प्रोटीन दिली तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. उगीच आपण जास्त दिलं तर आपल्याला खाद्यातून नुकसान, कमी दिलं तर दुधातून नुकसान. तर हे जर आपल्याला टाळायचे असेल तर 3 वेळा बॉडी कंडिशन स्कोर, कमीत कमी 2 वेळा ब्लड युरिया किंवा वर्षातून एक वेळा ब्लड युरिया किंवा जेव्हा आपण पशुखाद्य बदलतो त्यावेळी एकदा ब्लड युरिया आणि 2 वेळा आपण रक्ताची तपासणी काही कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, ग्लुकोज वगैरे हे जर आपण केली तर आपल्याला हे माहित होतं की आपण जे काही खाद्य देतोय ते व्यवस्थित आहे का आणि गायीची जी तब्येत आहे ते सुद्धा व्यवस्थित आहे का. दुसरा एक काही महत्वाचे आपल्याला मी सांगणार आहे शेवटचे. गाय आणि म्हशींना धुणे महत्वाचे आहे का असं लोक विचारतात आणि फार निष्ठेप्रमाणे मी ते बघितले की आपण पाईप लावून आपण गायींना धुतोय. गरज नाही आहे. फक्त आपला देश आणि असे 1-2 आपले जवळपासचे देश असे या देशात फक्त मी बघितलंय की लोक गायींना पाणीने धुतात. बाकी कुठल्याही देशात गायींना पाण्याने धुत नाही. त्याची गरज नाही आणि ही जी गरज आहे ती गरज आम्ही निर्माण केली आहे आणि त्याचं कारण असं आहे की आम्ही सिमेंट कॉन्क्रीटची फ्लोरिंग केली आहे आणि त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या फ्लोरिंगवर आम्ही गायींना बांधून ठेवतोय आणि त्याच्यावर गायी बसते आणि बसल्यानंतर मग ती सगळी जे शेण आहे ना गोमूत्र ते अंगाला लागतोय आणि म्हणून आपल्याला धुवायला लागतोय. म्हणून मी तर शेतकऱ्यांना सांगतोय की आपल्याकडे सिमेंट कॉन्क्रीटची जरी फ्लोरिंग जरी असेल तर धुवू नका. फक्त शेण काढून घ्या आणि शेण काढून घ्या आणि पाण्याने धुवू नका. ते ड्राय झाल्यानंतर व्यवस्थित आपण जसा कार्पेट असतो तसा कार्पेट होतो
आणि त्याचा मग जे दुष्परिणाम किंवा नुकसान जनावरांना होत नाही. तर गायींना आणि म्हशींना दोन्हीची गरज नाही. उगीच तुमचा काम वाढतोय, पाणीची उपलब्धता आपल्याकडे मग पाहिजे ते सुद्धा वाढतोय, त्याची काही गरज नाहीये. गोठा साफ साफ जेव्हा आपण करतात त्यावेळी फक्त शेण काढून घ्या, उचलून घ्या आणि तसं त्याला सुकू द्या आणि नंतर ते कार्पेट सारखी होणार. गाई आणि म्हशींना बांधव्यात अन्यथा की आपण जर बांधलं नाही, त्यांना जर आपण मोकळं जर सोडलं तर ते आपसात भांडतात नाही. ते आपसात भांडत नाही. सुरुवातीला 2-3 दिवस आपण सोडल्यानंतर ते थोडासा एक दुसऱ्याशी दोस्ती करायला एक 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 दुसऱ्याशी त्यांची एक संभाषणाची एक एक वेगळी प्रथा असते, त्या ते करतात. आपण जसं समजतो की ते मोकळे झाले की ते सगळीकडे दौडणार आणि मग ते हे तोडणार ते तोडणार. ते त्यांचा एक नॉर्मल सवय आहे, कारण की त्यांना कुंपण कुठे आहे, त्यांना दगड कुठे आहे, झाड कुठे आहे, हे हे सगळं त्यांना आपल्या लक्षात ठेवायला त्यांना टच करावं लागतं. म्हणून ते सगळीकडे जाऊन कुंपणाकडे जाऊन ते टच करून बघणार आणि ती जी मॅप आहे, ती जी नकाशा आहे गोठातला, ते नकाशा त्यांच्या ब्रेन मध्ये जाऊन बसणार आणि मग नंतर ते व्यवस्थित मग त्यांना माहिती आहे की कुठपर्यंत आपल्याला जायचं आहे, कुठे आपल्या फिडिंगचा मेंजर कुठे ठेवलेला आहे, पाण्याची व्यवस्था कुठे केलेली आहे, याचा जे नकाशा आहे ते नकाशा त्यांच्या ब्रेन मध्ये असणार आहे. दुसरं असं आहे की गाईला मी बघितलंय की बरेचसे शेतकरी गाईला जेव्हा दूध काढायला नेतात धड 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 मारतात. करू नका, कारण की जेव्हा तुम्ही मारणार त्यावेळी कॉर्टिझोल वाढणार आहे, गाईला टेन्शन होणार आहे आणि गाईला टेन्शन झाला आणि कॉर्टिझोल लेवल वाढला की ऑक्सिटोसिन लेवल कमी होतं, म्हणजे दूध ते पाना जे सोडत नाही त्याचं प्रमाण मग जास्त वाढणार आहे. तर व्यवस्थित हळूहळू आरामात तुम्ही गाईला घेऊन जायला पाहिजे. आपण थोडासा टाइम द्यायला पाहिजे गाईला सुद्धा. आणि एकदा सवय लागली की गायींना जर माहित असेल की आता दूध काढायची वेळ आहे, तर गायी सुद्धा व्यवस्थित येतात. तर मारू नये. आणि बरेचसे शेतकरी पायाला मारतात, वर मारतात. कृपया करून तसं करू नका. नंतर ऑक्सिटोसिनची सवय लावू नका. कमीत कमी 10-15 मिनिटं जर गायीचं जर व्यवस्थित लेटिंग डाऊन होत नसेल, पाना जर सोडत नसेल, तर थोडासा व्यवस्थित बसून एक 10-15 मिनिटं तुम्ही थोडासा सोडा. कारण की ते जे टॅक्टाईल ज्याला म्हणतो की आम्ही टच करून आपण जेव्हा जे स्टिम्युलेशन करतोय त्याचा ऑक्सिटोसिनवर परिणाम होतोय आणि ते काही गायींना किंवा काही म्हशींना थोडासा जास्त काळ सुरुवातीला लागतोय. आणि आणि जर आपल्याकडे जर आपण विनिंग करत नसेल, म्हणजे जे वासरू आहे ते वासराला जन्मल्यानंतर आपण वेगळा जर करत नसाल, गायीच्या अंगावर जर ठेवत असाल आणि मग गायीचा वासरू जर मेला तर मग थोडासा तिथे प्रॉब्लेम होतोय. आणि म्हणून ऑक्सिटोसिनचा जास्त वापर करू नये. पण ऑक्सिटोसिन दुधात येत नाही हे जे काही आपण जर बघितलं असेल की न्यूजपेपर मध्ये, वर्तमानपत्रात वगैरे बरेचसे लोक लिहितात की ऑक्सिटोसिन दिले की दुधात येते, दुधात आलं की लोकांना त्रास होतोय, मुलींना त्रास होतोय, हे होतोय, हे सगळं खोटी गोष्ट आहे. कारण की ऑक्सिटोसिन दुधात येत नाही, ते प्रोटीन हार्मोन आहे, ते दुधात कधीही येत नाही, ते सेलचा कधीही बाहेर असणार. पण ऑक्सिटोसिन दिल्यानंतर गायीला सवय लागते किंवा म्हशीला सवय लागते ऑक्सिटोसिनची. आणि म्हणून आतली जी ऑक्सिटोसिन आहे ते ऑक्सिटोसिन तयार होत नाही, फक्त बाहेरची ऑक्सिटोसिनवर तो मग त्याचा हा आणि नंतर मग नंतरच्या काळात जेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतोय आणि युट्रस इस्ट्रोजनची सेन्सिटायझेशन जेव्हा होतो त्यावेळी मग ऑक्सिटोसिनचं प्रमाण युट्रसवर सुद्धा होऊ शकते. म्हणून आपण ऑक्सिटोसिनचा आपण जे वापर आहे ते आपण टाळला पाहिजे. नंतर रेकॉर्ड ठेवणे व्यवस्थित आहे, कारण की आता पूर्वीसारखं नाही आहे की जितकं दूध दिले तितकं ठीक आहे. आता तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल, बिझनेस सारखा तुम्हाला जर डेअरी करायची असेल, तर तुम्हाला नफा तोटा त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवायला पाहिजे की किती, कोणती गाय चांगली आहे, कोणती गाय कमी दूध देते, कोणती गाय पीकवर आली आहे, कोणती पीकवर आली नाही आहे, कुठली गाय 21 दिवसानंतर माझावर यायला पाहिजे, कुठली गाय 21 दिवसाची सायकल एआय नंतर दिली पाहिजे, आपण जे एआय देतोय ते कुठला वडू वापरतोय, त्या वडू वापरल्यानंतर किती त्याच्या जेनेटिक इम्प्रुव्हमेंट होणार आहे, त्या वडूची जे जेनेटिक व्हॅल्यू आहे ते किती आहे. आता बरेचसे जे काही कंपनीज आहेत, हे सिमेंट जे देणारे आहे, त्यांनी त्यांचे इंटरनेटवर त्यांच्या वेबसाईटवर याची माहिती दिलेली आहे. पण ती माहिती आपला जे एआय टेक्निशियन आहे त्याला माहित व्हायला पाहिजे, तुम्हाला माहित व्हायला पाहिजे. बॉडी कंडिशन स्कोर किती आहे ते तुम्हाला जमत नसेल तर ते बॉडी कंडिशन स्कोर कुठल्या तरी वेबसाईटला टाकून त्याची माहिती घेणे.
आणि म्हणून आपल्याला आता ही जी डेटा रेकॉर्डिंग आहे ते डेटा रेकॉर्डिंग आपल्याला करावी लागणार आहे. आणि त्या डेटा रेकॉर्डिंगसाठी आपल्याला टॅगिंग करायची आवश्यकता आहे, कारण की जोपर्यंत आपण टॅगिंग करणार नाही तोपर्यंत गाय कशी आहे, कोणती गाय आहे, नंबर काय आहे ते ते आपल्याला सर्व्हरला किंवा कम्प्युटरला माहित होणार नाहीये. आणि आता गव्हर्नमेंटची स्कीम आहे की सगळीकडे ते टॅगिंग करतायत आणि वॅक्सिनेशन करतायत, ती चांगली स्कीम आहे. आणि ते व्यवस्थित आपण जर टॅगिंग केली तर याचा नक्की आपल्याला फायदा होणार आहे. नंतर आपण याचा आपण डेटा आपण ठेवू शकतो. चांगल्या गायी जर असेल तर आपण जेव्हा विकणार आहोत त्यावेळी लोकांना आपण त्याचा डेटा आपण दाखवू शकतो की कुठला वळू आम्ही वापरला होता, कुठल्या वळूचा आता गर्भाशयामध्ये वासरू आहे, किती मागच्या वेतात दूध दिलेलं आहे, किती वेत झालेले आहे, हे सगळं आपण जर डेटा आपण जे घेणार आहे त्याला जर आपण दाखवला आणि ते जर व्यवस्थित म्हणजे क्रेडिबल डेटा ज्याला म्हणतो की जे सर्व्हरवर आहे आणि त्याची क्रेडिबिलिटी जास्त आहे, तर आपल्याला 5,000 10,000 रुपये त्या गायीची जास्त आपल्याला किंमत मिळणार आहे. आणि म्हणून म्हणून ही ही फार म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण जर लक्षात ठेवलं की आपण म्हणतो की ब्राझील आहे, अमेरिका आहे, कॅनडा आहे, तिथले लोकांनी 10,000 पर्यंत आणि 15,000 पर्यंत त्यांनी दुधाचं प्रमाण गायी नेलं आहे. पण ते ते गायीला 15,000 पर्यंत न्यायला त्यांनी काही गोष्टी केलेली आहे. आणि त्याच्यातली पहिली गोष्ट त्यांनी जे केली आहे ते आहे अॅनिमल आयडेंटिफिकेशन आणि डेटा रेकॉर्डिंग. हे जोपर्यंत तुम्ही करत नाही कुठलीही सायंटिफिक ब्रीडिंग करू शकणार नाही, सायंटिफिक हेल्थ मॅनेजमेंट करू शकणार नाही, सायंटिफिक मिल्क मॅनेजमेंट करू शकणार नाही. म्हणून हे को रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला जर ऍप वापरायचे नसेल, कम्प्युटर तुम्हाला वापरायचे नसेल, मोबाईलवर ठेवायचे नसेल, वही ठेवा, कागदात ठेवा, कुठेही ठेवा, पण तुमच्याकडे त्याचा लेखाजोखा तुम्हाला ते गायीचा तुम्हाला पाहिजे. आणि म्हणून याच्यावर आपण लक्षात ठेवा. आता ही जी ऍप आहे ती फार स्वस्त आहे, म्हणजे काय 150 रुपयात किंवा 200 रुपयात पूर्ण वर्षाला तुम्हाला सगळे याच्यातली जे काही माहिती आहे, गायीची माहिती आहे, अलर्ट आहे किंवा ऍक्शन लिस्ट आहे की आज ह्या गायीचे काय करायला पाहिजे, दुसऱ्या गायीचं आज आपण काय करायला पाहिजे, कुठल्या गायीची आता प्रेग्नन्सी टेस्ट आपण केले पाहिजे, त्याचा SMS मेसेज जे आहे तर तुमचा जे AI टेक्निशियन आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. हे सगळं व्यवस्थित आपण जर डिजिटलाइज केलं तर हा डिजिटलायझेशनचा फायदा आपल्याला होणार आहे. ओके, तर हा माझा शेवटचा स्लाइड होता. आणि याच्यावर आपल्याला जर काही प्रश्न आपल्याला जर विचारायचे असेल तर आपण एक 2-4 प्रश्न आपण घेऊ शकतो. धन्यवाद सर. दुसरा अजून एक आपल्याला अशी सूचना द्यायची आहे की मागेच एक 2-3 दिवसापूर्वी मी आणि डॉक्टर गायकवाड आमची चर्चा झाली आणि आम्ही एक indiancattle.com आणि आपला गोविंद फाउंडेशन यांच्याद्वारे आम्ही एक नवीन कार्यक्रम सुरू करणार आहोत. आणि ते कार्यक्रम आहे आपल्या प्रश्नाचे उत्तर. म्हणजे आपले जे काही समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत ते जर तुम्ही आम्हाला कळवले तर आम्ही तुम्हाला 15 दिवसात मी किंवा बाकीचे जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांना घेऊन आम्ही आपल्याला ते जे प्रश्नाचे उत्तर आहे ते प्रश्न आम्ही तुम्हाला देऊ, जेणेकरून तुमची जी समस्या आहे ती समस्याचं सुद्धा आम्ही त्याला ऍड्रेस आम्ही करू शकू. डॉक्टर गायकवाड, ओव्हर टू यू. धन्यवाद सर. खरं तर आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं अशा शब्दामध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पशुपालकांना कळेल असं अगदी महत्वाचं माहिती आपण पुरवलेली आहे. खरं तर बघा, काबाड कष्ट करणारा शेतकरी आणि त्यांची जी दिशा आहे त्या दिशेला जर आपण मार्ग दाखवायचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांच्या काबाड कष्टाला यश यामधून मिळणार आहे. तर आता महत्वाचा विषय एक आपण घेऊ, कारण बरेचसे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत, पण त्यातले एक काही प्रश्न मी आता हायलाइट करतो, कारण प्रश्नांना पण उत्तर दिली गेली पाहिजेत. तर सर पहिला प्रश्न आहे, मी शेअरच करतो, ते प्रश्न उत्तर मी याच्यावर घेतलेले आहेत आपल्या स्क्रीनवर. ओके, दिसतात का सर आता? हा, दिसतंय. आता पहिला आहे की फॅट आणि SNF साठी कोणता आहार द्यावा. आता गायीत एक आजारपण आहे ज्याला आम्ही लो मिल्क फॅट सिंड्रोम म्हणतो.
की ज्याच्यात गाईच्या दुधात फॅट कमी होतोय. तर एक थोडंसं बेसिक आपण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण पशुखाद्य देतोय, पशुखाद्य म्हणजे कॉन्सन्ट्रेट, जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट जास्त देणार आणि म्हणजे सॉल्युबल कार्बोहायड्रेट आणि बाकीचे आपण जे काही पदार्थ आहेत ते जेव्हा आपण जास्त देणार, त्यावेळी दुधाचं प्रमाण वाढतोय पण फॅट कमी होतोय आणि SNF कमी होतोय. आणि जेव्हा तुम्ही फॉरेज बेस्ड डाएट देणार, जसे तुम्ही सायलेज किंवा चांगलं जे फायबर आहे ते फायबर बेस्ड जर तुम्ही खाद्य पदार्थ जर दिला तर त्याने मग फॅट वाढणार. जेव्हा जेव्हा आमच्याकडे हा प्रश्न निघतोय की शेतकरी सांगतोय की माझ्याकडे जे गायी आहे त्यांची फॅट कमी झालेली आहे, तर त्याच्यासाठी मग आम्ही म्हणतो की तुम्ही थोडासा तुमच्याकडे जे डायजेस्टिबल फायबरचे जे सोर्स आहे, म्हणजे चांगला तुम्ही गवत वापरायला पाहिजे किंवा सायलेज किंवा बाकीचे जे फॉरेज असे नेपियर वगैरे जे आहे ते व्यवस्थित दिले पाहिजे. आणि ते सुद्धा त्याची जी वय आहे ती वय आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपल्याला जर फॅट जास्त फॅट SNF जास्त घ्यायचं असेल तर आपल्याला गवत जे आहे ते आपण जास्त दिले पाहिजे. आणि आपल्याला दूध वाढवायचं असेल तर मग कॉन्सन्ट्रेट दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण एक रेशो आपण ठेवायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला गाईचा 3.5 to 3.8% फॅट मिळाला पाहिजे आणि दूध सुद्धा जास्त मिळाला पाहिजे. प्रॉब्लेम कसा होतोय की तुम्ही जेव्हा फॅट वाढवणार म्हणजे 4.2 किंवा 4.4 पर्यंत जर दुधाची फॅट जर वाढवली गाईची, क्रॉस ब्रेडची स्पेशली, मग त्याचा दुधाचा प्रमाण कमी होतोय. म्हणून आपण एक थोडासा एक रेशो आपण जर व्यवस्थित जर ठेवलं तर त्याचा तुमचा फायदा आहे. कारण की दूध जे संकलन करणार आहे त्यांना जास्त फॅटचं दूधचा त्यांना फायदा आहे, पण शेतकऱ्यांना नुकसान आहे. कारण की दर फॅट वाढीला तितकं तुम्हाला रिटर्न मिळत नाही जितकं दूधचं प्रमाण कमी होतं. तुमच्या समोरच आहे. दुसरा आहे गायींना खायचा सोडा किती द्यावा सर आणि त्याचा फायदा काय होतोय. आता खायचा सोडा साधारणपणे मी लोकांना म्हणतो की खायचा सोडा देऊ नका. कारण की आपण खायचा सोडा जे देतोय ते आपण बफर म्हणून देतोय, की जे पहिला पोट जे दाखवलं होतं त्याच्यातलं जे काही फर्मेंटेशनचं जे प्रोसेस आहे, पचनचं जे काही प्रोसेस आहे ते प्रोसेस व्यवस्थित करायला तिथली जी आम्लता आहे ती 6.4 ते 6.6 पर्यंत राहिली पाहिजे. जेव्हा आपण कार्बोहायड्रेट जास्त देतो, साखरीचं प्रमाण जेव्हा आपण जास्त देतो त्यावेळी ती ऍसिडिटी वाढते, म्हणजे 5 पर्यंत जाणार किंवा 4.5 पर्यंत जाणार. आणि जेव्हा ऍसिडिटी वाढतोय त्यावेळी मग जे बॅक्टेरिया आहे तिथले ते बॅक्टेरियाचं प्रमाण थोडंसं कमी होतोय आणि म्हणून पचनशक्ती कमी होते. आता त्याला व्यवस्थित ठेवायला आपल्याला जे काही ऍसिडिटी आहे ते ऍसिडिटी आपण कमी केले पाहिजे आणि त्या आम्लता जी आहे त्याच्यात बदल होऊ नये म्हणून आपण बफर दिले पाहिजे. तर माझं म्हणणं असेल की आपण सोडा बाय कार्ब ऐवजी आपण बफर वापरावा. कारण की बफर जेव्हा आपण वापरणार, आणि बरेचसे कंपनीज आता बफरची मार्केटिंग करतायत, मी कुठल्याही कंपनीचं नाव घेत नाही, पण ते सगळे जे बफर आहेत ते जे बफर त्यांनी तयार केलंय ते गाईचं जे थूक आहे त्या थूक मध्ये काय आहे, लाड मध्ये काय आहे, त्या लाडाचं जे कंपोजिशन आहे त्या कंपोजिशनला समोर ठेवून त्यांनी ते बफर तयार केलंय. म्हणजे आपण लाडचं प्रमाण आपण बाहेरून देतोय असा होतोय. सोडा बाय कार्ब दिल्यानंतर थोडा वेळ फक्त ऍसिडिटी कमी होणार पण लगेच मग ऍसिडिटी वाढते. तर मी सोडा बाय कार्ब रेकमेंड करत नाही, पण तुमच्याकडे जर बफर नसेल तर तात्पुरता तुम्हाला सोडा बाय कार्ब देता येईल. शेवटच्या 15 दिवसात कॅल्शियम किती द्यावं? आता फक्त शेवटच्या 15 दिवस नाही, मी तर म्हणणार की शेवटचे कमीत कमी 2 महिने कॅल्शियमचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे. जसं आपण नेहमी आपला जे मिनरल मिक्सचर आहे त्याच्यात 2 कॅल्शियम आणि 1 फॉस्फरस असा रेशो आहे, तर ते उलट केलं पाहिजे की 1 कॅल्शियम आणि 2 फॉस्फरस असा उलट केलं पाहिजे. मात्र असं करताना आपली जर गाय जास्त दूध देणारी असेल तर मग आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याकडे कमीत कमी 2-4 बॉटल कॅल्शियम जेलची आपण आपल्या स्टोअर मध्ये व्यवस्थित ठेवायला पाहिजे. कारण की कसं होतंय की जेव्हा
कॅल्शियम मोबिलायझेशन व्यवस्थित होणार नाही व्याल्यानंतर आणि लगेच जर मिल्क फिवर, सबक्लिनिकल मिल्क फिवर किंवा हायपोकॅल्शिमिया होत असेल किंवा वासरू व्यवस्थित बाहेर येत नाही, कळा देत नाही गाय, तर हे जे कळा देत नाही त्याचं एक कारण जे आहे ते आहे कॅल्शियमची कमतरता. तर त्यावेळी आपल्याला 1 किंवा 2 बॉटल कॅल्शियम जेल जे बाजारात उपलब्ध आहे ते आपल्याला ओरली देता येते, तोंडातून आपल्याला देता येते आणि ते जे कॅल्शियम आहे ते डायकेटॅनिक कॅल्शियम आहे, ते लवकर ॲब्झॉर्ब होतो. म्हणून म्हणून आपण ओरल कॅल्शियम जे आहे लगेच व्याल्यानंतर आपण कॅल्शियम दिलं पाहिजे. जसं मी आपल्याला सांगितलंय की जे काढा जे सांगितलं होतं की तुम्ही गूळ, साखर, नंतर बार्ली, तर ते देण्यापूर्वी जर आपण एक कॅल्शियम जेलची एक बॉटल दिली आणि मग एक 2 तासानंतर व्याल्यानंतर मग आपण जर बाकीचे जे काही मी सांगितलं आपल्याला ते आपण ते जर दिलं तर ऊर्जाही मिळेल आणि कॅल्शियमही मिळेल. गाई 8 महिने गाभण आहे परंतु एक सळ सुजला आहे, काय करावे? तर मी आपल्याला सांगितलंय की हे मस्टायटिस कदाचित होणार आहे, कारण की शेवटचे जे 1 महिना जे आहे जेव्हा गाय जी आहे ती गाभण आहे त्यावेळी जे मस्टायटिस आहे त्याचं प्रमाण वाढतोय. यावेळी मग आपण असं करा की एकतर अँटीबायोटिक आपल्याला देता येईल इंट्रामस्क्युलर, तर कुठलाही अँटीबायोटिक आपण द्या आणि मी तर रेकमेंड करणार की तुम्ही पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन यावेळी द्या, कारण की टेरामायसिन आणि बाकीचे जे काही 3rd जनरेशन वगैरे जेव्हा आपण देतो तर त्याचा थोडासा परिणाम जे म्हणजे गर्भ जी अवस्था आहे त्याला सुद्धा होऊ शकते. म्हणून पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन, जे डायक्रिसिसिन आणि जे उपलब्ध आहे बाजारात ते 3 दिवस आपण 2.5 ग्राम असा आपण देऊ शकता किंवा आपले जे पशु पर्यवेक्षक आहे त्यांना सांगून आपण द्या. नंतर जर आपण हात लावून बघा, जर ती जी सूज आहे ती जर गरम असेल तर मग त्याला आपण आईसचे पॅक लावा, म्हणजे बर्फ जे आहे ते बर्फ लावा आणि जर थंड असेल तर मग त्याला आयोडीन ऑइंटमेंट त्याला बाहेरून लावा आणि तसं सोडून द्या 2-3 दिवसात. तुम्हाला जर वाटत असेल तर अँटी इन्फ्लेमेटरी सुद्धा आपल्याला देता येईल, म्हणजे सूज कमी करणारे जे काही औषध आहे ते सुद्धा आपण आपले जे डॉक्टर आहे त्यांना विचारून आपल्याला देता येईल. आहारात मुरघास किती प्रमाणात द्यावा? आता कसं आहे की मुरघास जे आहे ते मुरघास मध्ये किती ड्राय मॅटर आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता बरेचसे लोक जेव्हा मुरघास करताना लवकर कापणी करणार त्यावेळी मॉइश्चर कंटेंट जास्त असणार आणि ड्राय मॅटर कंटेंट कमी होणार, आणि जेव्हा लेट करणार त्यावेळी मॉइश्चर कंटेंट कमी असणार आणि ड्राय मॅटर जास्त होणार पण डायजेस्टिबिलिटी कमी होणार. तर म्हणून आपण जर सायलेज जर आपण जर केलं असेल तर मला वाटतं की सायलेज सुद्धा आपण टेस्ट करून घेतले पाहिजे. आणि मुरघास जे आहे मुरघासचे 2 टेस्ट आपण जरूर करून घ्या. एक तर त्याच्यात मॉइश्चर किती, म्हणजे पाणी किती आहे त्याच्यात, आणि दुसरा लिस्टेरिया वगैरे सारखे जंत आहे का क्वालिटीमध्ये, कारण की अनरोबिक फर्मेंटेशन करताना काही वेळ क्लॉस्ट्रिडिया आणि लिस्टेरिया हे सारखे जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन सायलेज मध्ये असू शकते. म्हणून एक बॅच वाईज आपल्याकडे आपण एक बॅच केली की ते बॅच उघडल्यानंतर पहिल्यांदा त्याची टेस्टिंग करून घ्यावी आणि मग त्याला कसं आपण वापरणार ते आपण वापरावा. किंवा कोणी आपल्याला सायलेज जर आपण विकत घेत असाल तर त्याच्याकडून तुम्ही ही जी क्वालिटी जी आहे ती क्वालिटीचे प्रमाणपत्र कुठे त्यांनी टेस्ट केलंय त्याची कॉपी सुद्धा आपण घ्यायला पाहिजे. आता साधारणपणे आपण जर धरले की 25% समजा आपण जर ड्राय मॅटर आपण जर धरलं तर साधारणपणे मी 30 किलो पर्यंत किंवा 32 किलो पर्यंत सायलेज आपल्याला देता येते. ओके, कारण की ड्राय मॅटर इनटेकची क्षमता आहे रुमेनमध्ये, तर मॅक्सिमम क्षमता जी आहे ते 30-32 किलो सायलेज. आणि मग बाकी जे काही लागणारी जे काही ऊर्जा आहे ते किती दूध आहे ते दूध समोर ठेवून मग आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेट करणार आहे. आता सायलेज मध्ये चांगली जर सायलेज असेल तर साधारणपणे 10 मेगाजोल त्याच्यात ऊर्जा आहे आणि पर केजी ड्राय मॅटर, म्हणजे जर 25 मी जर धरली तर 1/4 म्हणजे 2.5 मेगाजोल, याच्यातला 2.5 मेगाजोल आणि 2.5 मेगाजोल जर मी घेतलं तर मग साधारणपणे
याच्यातून आपण बघा की आपल्याला 30 किलो दिल्यानंतर किती ऊर्जा याच्यातून मिळणार आहे आणि मग बाकीची ऊर्जा मग आपल्याला द्यावा लागणार आहे पशुखाद्यातून. आहारात झालं. प्रयोगशाळा तपासणी कुठे करावी? आता बरेचसे लॅबोरेटरी आहे, म्हणजे बरेचसे ह्युमन लॅबोरेटरी सुद्धा आहे, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जे आहे ते सुद्धा, कारण की ते जे टेस्ट आहे आणि माणसाची जी टेस्ट आहे ते सिमिलर आहे, काही जास्त फरक नाही आहे. आणि आपण जर कॅटल आणि indiancattle.com त्या वेबसाईटवर आपण जर आलात आणि तिथे डायग्नोस्टिक लॅबची जी काही डायरेक्टरी आहे त्याच्यात जर बघितली तर आपल्याला तिथून आपल्याला कळणार की आपल्या गावात नजीक कुठे तशी लॅबोरेटरी आहे, प्रयोगशाळा आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर किती आहे, ती सगळी माहिती आपल्याला indiancattle.com ला आपण जर रजिस्ट्रेशन केली तर आपल्याला मिळू शकते. गाय व्याल्यानंतर 60 दिवसाच्या आत कृंतकलेतन काय करायचे नाही? ओके, चांगला प्रश्न आहे. 60 दिवसात आत काय काय का करायचे नाही? त्याचं कारण असं आहे की साधारणपणे आपल्याला 100 दिवसात 50% जे त्याचे दूध उत्पादन आहे ते दूध उत्पादनचा 50% जे भाग आहे ते आपल्याला पहिल्या 100 दिवसात घ्यायचं आहे. ही उद्दिष्ट आपल्याकडे असायला पाहिजे. आणि त्याच्या पूर्वी जर गाय जर गाभण झाली तर गायीचे गाभणपण आणि दुधाळपण हे एक दुसऱ्याचे अपोजिट आहे. जेव्हा जेव्हा गाय गाभण होणार त्यावेळीचे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स ते मिल्क प्रोडक्शनला अँटी प्रोडक्शन आहे, म्हणजे दुधाचं प्रमाण कमी होते. आणि म्हणून एक आपल्याला प्रोडक्टिव्हिटी समोर ठेवून मग असा एक अंदाज झालेला आहे की आपण साधारणपणे 70 दिवसानंतर आपण जर पहिली जर कृत्रिमरित्या जर केली तर आपल्याला दूधही चांगला मिळतंय आणि नंतर गाभण झाल्यानंतर आपल्याला जे काही भाकड काळ आहे ते सुद्धा आपल्याला कमी करता येते. पण मात्र मी जसं सांगितले की पहिला मास 30 दिवसाला आला आहे किंवा नाही आला आहे ते आपण तपासून घेतलं पाहिजे. कृत्रिमरित्या आपण नाही करणार, इन्सेमिनेशन नाही करणार त्यावेळी, पण गाय माझ्यावर आली आहे का याची नोंद आपण ठेवली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की गाय जर 30 दिवसात व्याल्यानंतर 30 दिवसाच्या आत जर माझ्यावर आली आणि बॉडी कंडिशन स्कोर मध्ये फक्त 0.5 किंवा 1 ची घसर झाली तर मी असं म्हणणार की आपण जे काही पशुखाद्य देतोय या पशुखाद्यातून जे काही ऊर्जा जनावरांना मिळते ते एकदम व्यवस्थित आहे, कारण की दूधही निघतोय आणि सायकलिंग सुरू झाली, ब्रीडिंग सायकलिंग सुरू झाली, म्हणजे माझ्यावर सुद्धा आलेली आहे. आणि मग मधले जे 2 किंवा 3 जे माझ आहे ते आपण सोडावे आणि तिसरा किंवा चौथा माझ्यावर आपण इन्सेमिनेशन करावे. ही बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. ओके, काही लोक म्हणजे अमेरिकेत सुद्धा असे लोक आहे की ते 60 दिवसाला इन्सेमिनेशन करतात. त्यांचं म्हणणं की आम्हाला दूध नको, आम्हाला पण वासरू पाहिजे आणि भाकर काळ आम्हाला कमी केलं पाहिजे, म्हणून आम्ही लवकर इन्सेमिनेशन करणार. तर ते फक्त दोनच मास ते करत नाही, तिसऱ्या माजाला करतात किंवा एकच मास करत नाही, दुसरा माजाला करतात. तर हे आपल्यावर अवलंबून आहे, पण माझा रेकमेंडेशन आहे की आपण 70 दिवसाच्या नंतर आपण पहिला कृत्रिम रेतन करावा. मायंग बाहेर येणे यासाठी प्रोटीन युरिया व्यतिरिक्त आणखी काय कारणे आहेत का? एक तर जेनेटिक सुद्धा कारण आहे, कारण की काही जे गाय आहे त्यांच्यातली जे काही लिगामेंट ज्याला म्हणतो आपण की माय अंग जे आहे त्या माय अंगाला आज जे व्यवस्थित ठेवणारे जे काही लिगामेंट्स आहे ते लिगामेंट्स कमी झाल्यामुळे, त्याच्यातली एनर्जी कमी झाल्यामुळे, कुवत कमी झाल्यामुळे ते लूज होतात आणि मग ते असे बांध येतात. दुसरं अजून एक त्याचं कारण असं आहे की जर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल आणि कॉन्स्टिपेशन मुळे जर कळा देत असेल गाय तर त्याच्यातून सुद्धा हा प्रोलॅप्स होऊ शकतो. बरेचसे याच्यात जसं पॅराट्युबरक्युलोसिस वगैरे जे डिसीज आहे ज्याच्यात क्रॉनिक डायरिया वगैरे राहतो त्याच्यात सुद्धा रेक्टल प्रोलॅप्स किंवा युट्राईन प्रोलॅप्स होऊ शकतो. पण मी जे वाचलंय त्याच्यात म्हणणं असं आहे की 3 किंवा 4 लॅक्टेशन मध्ये जर गायी जर प्रोलॅप्स होत असेल आणि प्रोलॅप्सचं प्रमाण माय अंग बाहेर येण्याचं प्रमाण जर 3% पेक्षा जास्त असेल तर मग ही नक्की प्रोटीनमुळे आहे आणि त्यावेळी आपण ब्लड युरिया आपण करून घ्यायला पाहिजे. आणि दुसरा अजून एक असं आहे की फक्त मायांग बाहेर येण्यासाठी मग ब्लड युरिया करायची फक्त याची गरज आहे असं नाही आहे.
बहुतेक वेळेस इन्फर्टिलिटीचं जे कारण आहे ते कारण सुद्धा ब्लड युरिया आहे, की ब्लड युरिया वाढला आहे आणि प्रोटीन आपण जास्त देतोय. कारण की मी बरेचसे 3-4 असे मोठे फार्म होते, त्या मोठ्या फार्म मध्ये इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होता, रिपीट ब्लिडिंगचा प्रॉब्लेम होता. आणि मी तिथे गेल्यानंतर मी मी त्यांना विचारले की बाबा तुम्ही किती प्रोटीन देताय? ते म्हणाले मी 26% प्रोटीन देतोय, 24% मी प्रोटीन देतोय. आणि मग मी त्यांना सांगितले की चला आपण मग आता असं करूया की मिल्क युरिया किंवा ब्लड युरिया करूया. आणि ब्लड युरिया केल्यानंतर त्यांच्या गायीत मला 150 आणि 200 मिलीग्राम पर डेसिलिटर युरिया मिळाला. या लेवलचा जर युरिया ब्लड मध्ये जर असेल तर मायंगात सुद्धा ब्लड युरिया असणार. ब्लड युरिया टॉक्सिक असतो आणि म्हणून फर्टिलायझेशन होत नाही आणि मग प्रेग्नन्सी होत नाही. आणि त्या त्या फार्मला मी सांगितले की तुम्ही 16% प्रोटीनचा तुम्ही खाद्य द्या, 18% प्रोटीनचा तुम्ही खाद्य द्या. आणि खाद्यामध्ये प्रोटीनची कमतरता त्यांनी जर हे कमी केल्यानंतर मग रिपीट ब्रीडिंगचा प्रमाण कमी झाला आणि गाभणचं प्रमाण जास्त झाला. तर दोन्ही आहे, प्रोलॅप्सचं सुद्धा प्रमाण आहे आणि हे आहे. म्हणून रुमिनंटना म्हणजे हे जे गाय म्हशी आहे त्यांना प्रोटीन जास्त देऊ नये, कारण की प्रोटीनची पचन करायला सुद्धा त्यांना एनर्जी लागते. प्रोटीनची पचन सुद्धा करायला प्रोटीन लागतंय. म्हणून आपल्याला व्यवस्थित जितका प्रोटीन पाहिजे तितकाच प्रोटीन आपण दिलं पाहिजे. कारण की बाकीचे जे काही नायट्रोजन वगैरे डायजेशन मुळे येणार आहे ते नायट्रोजन मायक्रोबला जाऊन ते मायक्रोब त्याला कॅप्चर करणार आणि जे बॅक्टेरियाचे जे प्रोटीन आहे ते प्रोटीन त्यांना इंटेस्टाईन आतड्यामुळे पचन झाल्यानंतर होणार आहे. म्हणून आपल्याला खाद्यात जे आहे ते प्रोटीनची आपण कमी केले पाहिजे. आणि आता तर प्रोटीन मध्ये सुद्धा दोन वेगवेगळे प्रकार झाले की रुमेन डिग्रेडेबल प्रोटीन आणि रुमेन बायपास प्रोटीन, याची सुद्धा आपल्याला रेशो आपण समोर ठेवायला पाहिजे. तर म्हणून कमीत कमी वर्षात एकदा तरी आपले जे पशुवैद्यक आहे त्यांच्याशी सल्ला करून आपलं जे खाद्य जे देतोय त्याची आपण व्यवस्थित चाळणी आपण केली पाहिजे की आपण जे देतोय ते व्यवस्थित आहे का, किती बायपास प्रोटीन आहे, किती आपण रुमेन डिग्रेडेबल प्रोटीन देतोय, युरिया किती आहे ब्लड मध्ये. हे सगळं आपण जर केलं, वर्षात एकदा जरी केलं तर याचा भरपूर आपल्याला फायदा होतो. धन्यवाद सर. खर तर फार आपल्याला पण तळमळ आहे, आपण जे पशुपालकांनी अगदी तळमळीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावीत ही आपली मनापासूनची इच्छा आहे. परंतु वेळ आपल्याकडं म्हणजे आता बराच वेळ झालेला आहे, कारण एवढा वेळ ठेवला तर म्हणजे आपण काही प्रश्न पण आहेत आणि आपण कंटिन्युअस आपण बोलत आहात, आपली पण आम्हाला काळजी आहे. त्यामुळं काही प्रश्न आलेले आहेत अजून. नाशिकहून झांबरे सर त्यांनी पण विचारलेलं आहे, काही तिथले पशुपालक आहेत या भागातले यांनी पण प्रश्न विचारलेले आहेत. मला वाटतं या प्रश्नांना आपण ह्यातून उत्तर देऊ, आपल्या बॉक्स मधून किंवा ह्याच्यावरून उत्तर देऊ. त्यानंतर आपण एक 15 दिवसानंतर जर म्हणजे प्रश्न जर असतील तर आपण एक 15 दिवसानंतर फक्त प्रश्न उत्तरचा कार्यक्रम घेऊ. हो हो, हे छान होईल. म्हणजे कसं की जनरल लेक्चर जाण्याऐवजी पशुपालकांना काय पाहिजे, ऍक्च्युली त्यांना जे पाहिजे तेवढंच डिलिव्हर होईल. हा, तेच सांगू. तर मग सर आता वेळेचं भान ठेवून आणि आपल्या कार्यक्रमाचं पण जे नियोजन आहे त्या पद्धतीने वेळेचं जर पाहिलं तर आज बराच वेळ हा कार्यक्रम चाललेला आहे. पण पशुपालकांची इच्छा आणि सरांची पण तळमळ यामुळे बराच वेळ कार्यक्रम चालला हा. तर आता मी समारोपाचा जो विषय आहे त्याकडे वळतो. आता बऱ्याच प्रश्नांवर आपली जी चर्चा झाली, तर इंडियन कॅटल आणि गोविंद फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित ऑनलाईन मराठी जो कार्यक्रम होता की पशुवैद्यांची पालकाशी थेट संवाद, ह्याबाबत आपण आजचा जो विषय घेतला होता हा फार महत्वाचा आहे की पशुपालक महत्वाच्या ज्या अडचणी असतात ह्याच भागामध्ये ह्या 100 दिवसामध्येच असतात. गायीच्या वेतातील महत्वाचे 100 दिवस हा विषय पण फार छान निवडला गेला होता. आणि विषय जेवढा चांगला निवडला तेवढंच मार्गदर्शन, त्याच्यापेक्षा काही पटीत मार्गदर्शन पण फार छान झालेलं आहे. आणि एकदम सोप्या भाषेत पशुपालकांना अगदी मार्मिक उत्तरं पण मिळालेली आहेत. तर या माध्यमातून आज या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे indiancattle.com त्यांचे जे गोरक्षक मंडळी ट्रस्टी सर आहेत किंवा इंडियन कॅटल एडिटोरियल बोर्ड
यांनी जे याच्यामध्ये हे कार्यक्रम करण्यासाठी सहभाग दाखवला. डॉक्टर अब्दुल समद सर आहेत की ज्यांना कायम पशुपालकांसाठी काहीतरी करावं वाटतं, त्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम झाला. त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी बरेचसे पशुपालक आहेत की ज्यांनी आज वेळ काढून त्यांच्या वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसे काही तज्ञ डॉक्टर पण याच्यामध्ये काही सामील झाले, जसे डॉक्टर जांभरे सर आहेत, सिंगल सर आहेत. आणि पण नाव घेता येत नाही अशी बरीचशी व्यक्ती पण याच्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती पण याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. या सर्वांचं indiancattle.com आणि गोविंद फाउंडेशन मार्फत आभार मानतो. आणि पुन्हा एकदा असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊ आपण, जसं सरांनी सांगितलंय की आपण काहीतरी नाविन्यपूर्ण कार्यक्रम करू, कारण तोच विषय नकोय. सरांच्या माध्यमातून असे वेगळे विषय आपल्या पुढे येतात. त्यांनी जो कार्यक्रम आपल्यासाठी नवीन घेऊन आलेले आहेत त्यासाठी पण तुम्ही अशीच उपस्थिती दाखवा. तरी सर्वांचं मी आता आभार मानून हा कार्यक्रम, सरांची परवानगी असेल तर हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. आणि हे जे आजची जी रेकॉर्डिंग आहे ते indiancattle.com वर आम्ही वेबसाईटवर असणार आहे. तर आपले मित्रमंडळी जे आज काही कारणामुळे ज्यांना शक्य झालं नाही, आपण त्यांना सांगा की ते सुद्धा नंतर ते ऐकू शकतात. आपण वेबसाईटवर याला हे लेक्चर आहे ते वेबसाईटवर आम्ही टाकणार आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद.